सर्वांना नमस्कार. अहवाल साला संस्थेचे सभासदांचे नाते, संस्थेचे हितचिंतक व ठेवीदार, भारतीय थोर नेते, संशोधक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, लेखक, साहित्यिक, विचारवंत, वीर जवान, कला, क्रीडा व शिक्षणाचे तज्ञ व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि सरकार व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती तसेच अनेक दुर्घटनांमध्ये मृत्यू पावलेले भारतीय आणि परदेशी नागरिक अशा सर्व दिवंगत व्यक्तींना पवित्र स्मृती भाव श्रद्धांजली. मृतांच्या आत्म्याची शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आपल्या जागेत 2 मिनिटं शब्द उभे राहा. आपले स्वागत करण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. या 3व्या वार्षिक संवर्धन सभेमध्ये हे एक आदर्श व्यासपीठ, ज्यामध्ये मुद्दामून दिल्लीहून आलेले आमचे आधारस्तंभ आणि आमचे ऑनररी ब्रँड अँबॅसिडर आदरणीय मुळे सर, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष M.A. चौधरी सर, सर्व संचालक आणि सर्व सल्लागार, विविध शाखेतून आलेले सर्व सल्लागार, आपल्या रमणनाथ संस्थेचे सर्व संचालक आणि इतर सभासद, सर्व मित्र, सर्वात प्रथम मी संस्थेचे मालक जे भागधारक आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, ज्यांच्यामुळं आज ही संस्था 1000 कोटी टर्नओव्हर करण्याची झालेली आहे. या सर्व भागधारकांचं, सभासदांचं पहिल्यांदा मी मनापासून स्वागत करतो. त्यानंतर आजच्या वार्षिक संवर्धन सभेसाठी आमच्यावर प्रेम करणारे आणि जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त पावलेले असे आमचे मानक ब्रँड अँबॅसिडर आदरणीय मुळे सर, ज्यांच्यामुळं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रमणात एक ब्रँड एस्टॅब्लिश झाला. दिल्लीच्या कार्यालयामध्ये सुद्धा गेल्यानंतर M.A. चौगले म्हणून हाक मारून सर्व कार्यालयातील कर्मचारी जेव्हा हाक मारतात तेव्हा तो ब्रँड निश्चितपणे आमच्या मुळे साहेबांच्यामुळे निर्माण झाला असं मी मानतो. असे हे ब्रँड अँबॅसिडर, ज्यांचं मी सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो. या संस्थेचे आधारस्तंभ, ज्यांच्या विचारातून, वृत्तीतून ही संस्था जन्माला आली,
ती जोपासली गेली, ती वाढवली गेली आणि ज्यांनी 24/7 सतत संस्थेचा ध्यास घेतला ते आमचे आधारस्तंभ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय एम एस चौधरी सर, मी आपलेही स्वागत करतो. आणि एक टीम म्हणून एम एस चौधरी सरांच्या पाठीशी, त्यांच्या विचाराशी, त्यांच्या आचाराला कृतीला बळ देणारे असे सर्व संचालक आपलंही सर्वांचं मी स्वागत करतो. त्यानंतर या संस्थेची जी एक मिडल मॅनेजमेंट ज्याला म्हणतो आपण, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणारे असे हे शाखेचे सर्व डायनामिक चेअरमन आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व शाखेचे सल्लागार, आपल्यामुळे संबंधित शाखेची प्रगती होत आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमामध्ये सत्कार मूर्ती, यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, अमृत महोत्सवासाठी उपस्थित असलेले सर्व सभासद, ज्यांच्यामुळं या प्रकारच्या उपक्रमामुळे आमच्या रवळाला एक वेगळी समाजामध्ये प्रतिमा निर्माण झाली, असे सगळे पालक, सत्कार मूर्ती, आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या कार्यक्रमाचं वार्तांकन करणारे जे विविध मीडियाचे घटक आहेत, सर्व वार्ताहर, आमच्यावर प्रेम करणारे आणि आम्हाला प्रसिद्धी देणारे असे हे सगळे वार्ताहर, आपलेही मी मनापासून स्वागत करतो. आमच्या संस्थेचे कृतिशील असे CEO, त्यांच्यासोबत असलेले सर्व कर्मचारी, की ज्यांच्यामुळं ही संस्था अत्यंत डिसिप्लिन संस्था, डेडिकेटेड संस्था अशी मानली जाते समाजामध्ये, ते सर्व आमचे कर्मचारी, आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. शेवटी आपण सर्व सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व सभासद, पालक, विद्यार्थी, आपल्या सर्वांचं स्वागत करून मी थांबतो. धन्यवाद. डॉक्टर बोले सरांच्या मार्गदर्शनाने ही संस्था उत्तरोत्तर प्रगती करते आणि कालच सन्माननीय सभासद बंधू आणि बहिणी, सर 25-26 या सारख्या 30व्या वार्षिक संसदेत उपस्थित असलेले सर्व सभासद बंधू बहिणी व मान्यवरांचे मी संस्थापक अध्यक्ष या नात्याने महत्व स्वागत करतो. आजचे ग्रामदैवत श्री रवळनाथ आणि गणिताचे ग्रामदैवत श्री काळभैरव यांच्या कृपा आशीर्वादाने आता क्षण संस्थेच्या प्रगतीचा, यशस्वी वाटचालीचा आणि सर्वांच्या सहकार्याचा गौरव करणारा आहे. गेल्या 3 दशकापासून आपल्या संस्थेने विश्वास, पारदर्शकता आणि सेवाभाव या तत्वावर आधारित कार्य करत समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. सभासदांचे सहकार्य, संचालक मंडळाचे योग्य मार्गदर्शन आणि कर्मचारी वर्गाची निष्ठा यामुळे ही यशस्वी वाटचाल शक्य झाली आहे. या आर्थिक वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने 31 मार्च 2026 अखेर संस्थेने 15,833 सभासद असून 566 कोटीच्या ठेवी, 400 कोटी कर वितरण, 3 कोटीचा निव्वळ नफा झाला. नुकताच 30 जून 2026 कोटी संपलेल्या तिमाहीमध्ये संस्थेने 600 कोटीचा टप्पा पार करून एकूण व्यवसाय 1000 कोटीच्या वर पार केला. आव्हानाचा आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 आणि 72व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त गडिंग तालुक्यातील आदी माजी सैनिकांचा मेळावा आणि वीरपत्नींचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, आरोग्य आणि वित्तीय साक्षरता या विषयावर मार्गदर्शन तसेच
तालुक्यातील 20 वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला. तिथे 100हून अधिक आदिवासी सैनिक यावेळी उपस्थित होते. रवळनाथ समूहातर्फे वीरपत्नी सन्मान व सैनिक मेळावा. रवळनाथ समूहाचे सामाजिक व कॉर्पोरेट क्षेत्रात वेगळेपण. डॉक्टर B.M. भिडेकर यांचे गौरवकार. गणिमच येथे श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी मल्टीस्टेट, श्री महालक्ष्मी वुडन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 72व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त शहीद जवानांच्या वीरपत्नींचा सन्मान, आजी माजी सैनिक मेळावा आणि देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. रवळनाथचे सीईओ D.K. मायदेव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गौरी बेळगुंद्रे यांनी सूत्रसंचालन केले तर महालक्ष्मी वुडन्स सोसायटीच्या अध्यक्षा उत्कर्षा पोद्दार यांनी आभार मानले. तसेच कर्मचारी वर्गातील सहकार व बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे सोनेदार कल आणि नागरिक सहकारी बँका आणि दुसऱ्या फळीची आवश्यकता या संचालक व संचालकासाठी संस्था कामकाज दक्षता या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. गणिताच्या संचालक कर्मचारी प्रशिक्षण श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी आणि श्री महालक्ष्मी वुडन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन. तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ यांचा समतोल महत्त्वाचा. गणिमच येथे रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी आणि श्री महालक्ष्मी वुमेन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने संचालक आणि कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सहकारी संस्थांनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन अविज पब्लिकेशन आणि बँकोचे मुख्य संपादक अविनाश शिंदे गुंडाळे यांनी केले. गणित येथील प्रांत कार्यालयामध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी त्या ठिकाणी वॉटर फिल्टर बसवण्यात आलं. पर्यावरण संवर्धनासाठी संस्थेमार्फत दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. यावर्षी देखील काळ भैरव डोंगर परिसरात वृक्षारोपण व पर्यावरण जतन संवर्धन मोहीम राबवण्यात आली. रवळनाथ समूहामार्फत झाले वृक्षारोपण. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त काळभैरवी डोंगर परिसरात राबवला उपक्रम. वन विभागाचे निवृत्त अधिकारी D.P. ठाकर यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त येथील रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटी, ज्ञानदीप प्रबोधिनी व श्री महालक्ष्मी वुडन्स सोसायटी गणिमलज या श्री रवळनाथ संस्था समूहामार्फत डॉक्टर ज्ञानेश्वरी मुळे फाउंडेशन संचलित चांदोरकरांची चळवळ अंतर्गत गणिमलज येथील काळभैरवी डोंगर परिसरात वृक्षारोपणाचा शुभारंभ झाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजामधील गरजू व आपत्ग्रस्त बांधवांना आर्थिक मदत देण्यात आली. संस्थेच्या गणिमलज येथील उद्यान कार्यालयानजीक असलेल्या जागेत नूतन प्रशासकीय इमारत बांधकामाचा डॉक्टर श्री सिद्धलिंगेश्वर महास्वामी यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला. संस्थेचा व्यवसाय वाढीसाठी दरवर्षी ज्या शाखा ग्रामीण, निम शहर व शहरी भागात गटातून उद्दिष्टानुसार गुणांनुसार प्रथम क्रमांक मिळवतात त्या शाखेमधील सर्व कर्मचारी यांना प्रोत्साहन व वेतन देऊन त्यांचा योग्य सन्मान केला जातो. कोल्हापूर शाखेने यावर्षी 100 कोटी टीमचा टप्पा पार केला. त्याने आनंद सोहळा घेण्यात आला. केवळ अर्थसहाय्य करणारी संस्था म्हणून नव्हे तर हजारो कुटुंबांच्या स्थैर्याचा आधारस्तंभ म्हणून रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीनं गेल्या 3 दशकात उल्लेखनीय कार्य केलंय. गृहकर्जासह विविध वित्तीय योजनांद्वारे अनेकांच्या घरांची स्वप्न साकार करताना संस्थेनं सामाजिक बांधिलकीही जपली आहे असे उद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर R.K. कामत यांनी काढले. श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या कोल्हापूर शाखेच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त आणि 100 कोटी ठेव संकल्पपूर्ती निमित्त आयोजित आनंद सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कर्मचारी वर्गाच्या श्रम कल्याणासाठी दरवर्षी कर्मचारी स्नेह मेळावा आयोजित केला जातो. यावर्षी देखील तो उत्साहात पार पडला. तसेच त्यांना या प्रसंगी वेतनवाढ देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. जागतिक सहकार दिनानिमित्त तालुका स्तरीय पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली.
यामध्ये गडिंग्लज तालुक्यातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 53 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहकार मूल्ये रुजवणारी वगळनाथ ही देशातील एकमेव संस्था. प्राचार्य जे.पी. पारबसकर यांचे प्रतिपादन. जागतिक सहकार दिनानिमित्त रवळनाथ समूहात विविध उपक्रमाचे आयोजन. सहकार कोष्टक सादरीकरण स्पर्धेत 40हून अधिक शाळांतील 58 विद्यार्थ्यांचा सहभाग. स्वातंत्र्यानंतर सहकार क्षेत्रात महाराष्ट्रानं देशात आघाडी घेतली असून अनेक नेत्यांनी ग्रामीण भागात सहकाराची चळवळ रुजवली आहे. या सहकार परंपरेचा वारसा रवळनाथसारख्या संस्था पुढे येत असून सहकार मूल्य जपणारी रवळनाथ ही देशातील एकमेव संस्था आहे असे गौरवोद्गार गडिंग्लज येथील साधना शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य जे.बी. पारबसकर यांनी काढले. प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शहरातून हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली. या पुस्तकाचे निधन झालं हेल्मेट असं त्या वाचल्या असत्या तर त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की बाबा आपल्या सर्व सेवकांना हेल्मेट संस्थेमार्फत द्यायचं. परंतु आपल्या संस्थेचे चेअरमन निर्बंध सर यांच्या पत्नी श्रद्धा निर्बंध मॅडमने स्वतःहून 1.5 लाख रुपयाचे हेल्मेट सर्व कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आले. त्यांचं विशेष कौतुक नंतर करणार आहोत आपण आणि सर्व कर्मचाऱ्यांना हेल्मेट वितरित करण्यात आलं. म्हणून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅली वाहतूक नियमांचं काटेकोर पालन व्हावं आणि दुचाकी चालकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने रवळनाथ समूहाच्या वतीनं हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली. रवळनाथच्या वतीनं राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उद्गार मोठा वाहन निरीक्षक अनिल भागवड यांनी काढले. रवळनाथ हाऊसिंग फायनान्सच्या वतीनं सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबवले जातात. रवळनाथ हाऊसिंग फायनान्स, ज्ञानदी प्रबोधिनी संचलित झेप अकॅडमी आणि श्री महालक्ष्मी वुमन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त सहकार्यानं गडिंग्लज इथं हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली. गडिंग्लज शहरातील डॉक्टर्स कॉलनी, दसरा चौक, संकेश्वर रोड, मार्केट यार्ड ते कडगाव रोड, चर्च रोड, आजरा रोड मार्गे पुन्हा दसरा चौक, डॉक्टर्स कॉलनी दरम्यान ही दुचाकी रॅली निघाली. या रॅलीत रवळनाथ संस्था समूहातील संचालक, कर्मचारी तसंच गडिंग्लज मधील रेड ॲश रायडर्स क्लबचे दुचाकी स्वार सहभागी झाले होते. संस्थेने केवळ आर्थिक व्यवहारापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक उपक्रमांना सहकार्य केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या माध्यमातून समाज हिताचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. आज संस्थेने मिळवलेली उंची ही एका व्यक्तीची नव्हे तर सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची फलश्रुती आहे. प्रत्येक सभासदाचा विश्वास, प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान आणि संचालक मंडळाची दूरदृष्टी यामुळे संस्था दिवसेंदिवस अधिक सक्षम होत आहे. कालच आम्ही अंबोली येथे सर्व शाखा संघाला संचालक मंडळ त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यासाठी खास दिल्लीहून आमच्या संस्थेचे सभासद आणि ब्रँड अँबॅसेडर आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर नेवरे सर उपस्थित होते. त्यांना विनंती केली तर तुम्ही मुंबईत पण आहात आणि आमच्या सर्व सभासदांना आपलं मार्गदर्शन हवं आहे म्हणून त्यालाही त्यांनी होकार दिले. म्हणून आजच्या सगळ्या एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अनेक देशाचे अँबॅसेडर, माजी सेवानिवृत्त करार मंडळाचे सचिव, मानवाधिकार आयोगाचे सदस्य मानले अशी ही मोठी व्यक्ती आज आपल्या सभासदांच्या वार्षिक सभेसाठी उपस्थित आहेत. त्यांचं मी मनपूर्वक पुन्हा आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो.
बरोबरच अशी व्यक्ती कोरोना संस्थेला लाभली हेच आपल्या खरं गुरुही म्हणतो आणि त्यांचं सहकार्य त्यांनी कालच यावर्षी जवळजवळ 5,000 सभासद वाढवण्याचं मी सर्वांना टार्गेट दिलेलं आहे. पहिला आम्ही संचालक मंडळाने किमान 30 सल्लागारांनी किमान 20 कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कृतीप्रमाणे 10, 15, 20 असं 5,000 सभासद वाढवण्याचा आम्ही उद्देश ठेवलेला आहे. मोरे सरांनी देशभर चालवलेल्या चांगलपणाच्या चळवळीत जवळजवळ 250-300 असे विविध क्षेत्रातील व्यक्ती नामक व्यक्ती आहेत आणि आम्ही सुद्धा त्या चांगलपणाच्या चळवळीचे सदस्य आहोत. सर ना विनंती केली सर किमान सर तुमच्या चांगलपणाच्या चळवळीपैकी म्हणजे 50 सभासद यावं आहेत सर लगेच म्हणजे मी 100 सभासद करणार आहोत. म्हणजे सरांचा केवढा हा मोठेपणा आपल्यासाठी आहे. म्हणून आपण ही संस्था एका उंचीवर केलेली आहे. सभासदांनी आपल्या सर्वांच्या सहकार्याने स्वतः यशाच्या शिखरावर पोहोचलेली आहे. भविष्यातली आपले प्रेम विश्वास आणि सरकार असेच राबत आहे हीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय सरकार. डॉक्टर निळकंठकर सर विद्यमान अध्यक्ष यांच्या हस्ते कुमारीचारणी प्रभारी प्राचार्य संचालक डॉक्टर किरण पोद्दार सरांच्या अनन्या बाजीराव शिंदे यांचा अध्यक्षपदी संचालक श्री सुशांत कौशिक अनन्या दत्तात्रय हाकीस समर्थ पाटील यांच्या श्री माधुकर शिंदे सर यांच्या हस्ते आदित्य चौधरी अनुष्का कोटे अनुष्का सोनी कोटे विवाह पुरस्कार शिंदे सरकार पोस्टर डायरेक्टर झालेले विजेची मुदत आणि संस्थान सर्व तयार करून आपण
श्री विजय कुमार देवरे, मान्यवर सभासदांनी स्टेजवर बोलायचे. विजय कुमार देवरे सरांच्यानंतर श्री शिवाजी पुंडलिक करणे, श्री शिवाजी पुंडलिक करणे, श्री माधवंत मनोहर कुंभेकर, श्री माधवंत मनोहर कुंभेकर, नरसिंह पाटील, श्री तुकाराम नरसिंह पाटील, दत्तात्रय देसाई, सगळी 75 वयाची, 75 वयाची पूर्ण केलेली सभासद मंडळी आहे. राज्यावर शास्त्री व्यवहार काकांचा सत्तावी, राज्यावर महादेव कोपरे यांनी दोन भागांचा सन्मान करावा. श्री रावसाहेब दादासाहेब पाटील, श्री दस्तगिरी अप्पासाहेब मुल्ला, श्री दस्तगिरी अप्पासाहेब मुल्ला, राज्यावर जनार्दन दळवी सरांनी, श्री नामदेव माधवराव सुतार, ॲडव्होकेट जयपाल भोसले यांच्या स्नेहासन्मानाने. श्री सदाशिव जोशी गावडे, श्री सदाशिव जोशी गावडे, जे लोक वयामध्ये त्यांना नक्की 75 वर्षाचा कमीत कमी आयुष्य आहे. एक्सटेंड होऊ शकते. श्री सदाशिव जोशी गावडे, नागोबा साहेबांना विनंती आहे, गावडे काकांचा सन्मान करावा. श्री सदाशिव जोशी गावडे यांचा सन्मान नागोबा साहेबांच्या हस्ते. श्री पांडुरंग रामचंद्र इंगळे, पांडुरंग रामचंद्र इंगळे यांचा सन्मान प्राचार्य डॉक्टर शिवानंद चौगुले, पांडुरंग इंगळे यांचा सन्मान प्राचार्य डॉक्टर शिवानंद चौगुले यांच्या हस्ते. डॉक्टर चौगुले, पांडुरंग रामचंद्र इंगळे, प्राचार्य डॉक्टर शिवानंद चौगुले, श्री शंकर कृष्णा सावंत, श्री शंकर कृष्णा सावंत, शंकर सावंत यांचा सत्कार प्राचार्य डॉक्टर शिवानंद चौगुले यांच्या हस्ते. श्री शंकर सावंत यांचा सन्मान जयसिंगपूर बँकचे चेअरमन माणिक भवानी यांच्या हस्ते.
कल्पना करायची असतात. त्यानंतर श्री तुकाराम बंधू सूर्यवंशी यांचा सत्कार. तुकाराम बंधू सूर्यवंशी यांचा सत्कार प्राचार्य आनंद नेसेकर यांच्या हस्ते. श्री सूर्यवंशी यांचा सत्कार प्राचार्य आनंद नेसेकर पाच सावंत. श्री अर्जुनराव अप्पा सावंत. प्राचार्य मनोहर प्रोफेसर आपल्या हस्ते अर्जुनराव अप्पा सावंत यांचा सन्मान. श्री रामगोला सिंगोला मंदिर. श्री रामगोला सिंगोला मंदिर अर्जुनराव अप्पा सावंत प्राथमिक शिक्षक. श्री रामगोला सिंगोला मंदिर संस्थापक अध्यक्ष त्यानंतर चौधरी साहेब यांचे अधिकाऱ्यांचा पंचायत कमलवा बाळाप्पा दास. कमलवा बाळाप्पा दास यांचाही सत्कार यानंतर विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांचा आज एकच सरकारचा सभासदांना बोलण्याचा आहे. त्यामुळं एक 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करतो. व्यासपीठावरले मान्यवर आणि माझ्यासमोर आजचे सभासदांनी भेटून एक 8 दिवसापूर्वी एक ठळक बातमी वृत्तपत्रात आली. 10,000 कोटीचा टप्पा पूर्ण केलेली रवणात गृहनिर्माण संस्था. प्रत्येकाला अभिमान वाटावर अशा पद्धतीची गरज देशाला आदर्श करावी अशी ही पतसंस्था. याच्या पाठीमागे एकमेव कारण कुठं असेल तर संस्थापक आता जे संचालक ते चौगले सर आहेत त्यांची तपश्चर्या आहे. बँकिंगचा एक आग्रह असलेला अनुभव, दूरदृष्टी आणि त्यांची एक अशी किमया आहे. प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला ठेवून त्या संस्थेची एक बांधिलकी निर्माण करण्याची एक किमया त्यांच्याकडे आहे. आणि त्यांना 7 एक कार्यक्षम प्रामाणिक संस्थेबद्दल खरंच आस्था आपण करून दिलेलं. आणि या दोहोमुळं आपल्या सगळ्या सभासदांचा असलेला दुर्विश्वास त्या टिपाईवर खरंच ही यशाची घोडदौड चालू आहे. ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. सुख असो दुःख असो प्रत्येकाच्या पाठीमागे राहणारी ही संस्था, मग ती आपत्कालीन परिस्थिती असो किंवा बऱ्याच वेळेला यश असो, त्यांना देणारं प्रोत्साहन. आणि खरं सांगतो, आज घरात दुर्मिळ झालेलं ज्येष्ठांच्या प्रती असलेलं प्रेम असता संस्थेत मिळून आज दिलं त्याच्याप्रती खरंच मी अगदी अंतर्मनानं लाख त्याचे आभार मानतो. त्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो चौरे सर्वांना दीर्घायुष्य लाभले. अशाच प्रकारची असलेली संस्थेची यशाची घोडदौड चालू असू दे अशी मी प्रार्थना करतो. आणि पुनश्च मला बरोबर इथं माझा सन्मान केला त्याच्याबद्दल मी लाख लाख संस्थेला धन्यवाद देतो. धन्यवाद.
श्री भवनाथ वाघमोडे. त्याची निवड साकारणे. फक्त 30 सेकंद घेतो. आमच्या कोल्हापूर शाखेचा फर्स्ट नंबर केला आहे आणि सरांनी दिलेले टार्गेट 200 सभासद पूर्ण केले आणि 214 सभासद केले. ह्याचे सर्व श्रेय आमचे डायनामिक चेअरमन श्री चौले सर आणि माझे सल्लागार मंडळ आणि विशेष म्हणजे माझे मॅनेजर पंकज राजांनी त्यांची स्थापना अतिशय परिश्रम केल्यामुळे आम्हाला हे टप्पा गाठता आला. त्यांचे सर्वांचे मी अभिनंदन करतो. थँक्यू. डॉक्टर गणेश मोरे सर, डॉक्टर अध्यक्ष डॉक्टर आर.एस. मुखर्जी सर. सर्व सभासदांना कळवण्यात येते की आपल्या श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा मल्टीस्टेट प्रदान झालेले डॉक्टर सन्नी गडिंगत जिल्हा कोल्हापूर या संस्थेची 20वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 12 जुलै 2026 रोजी दुपारी ठीक 1 वाजता श्री गणेश सांस्कृतिक भवन गांधीनगर गडिंगत जिल्हा कोल्हापूर येथे खालील विषयावर विचारणा करण्यासाठी बोलवण्यात आली आहे. विषय क्रमांक 1 मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे. विषय क्रमांक 2 सन 2025-26 सालचा संस्थेचा वार्षिक अहवाल ताळेबंद आणि नफा तोटा पत्रक वाचून कायम करणे. विषय क्रमांक 3 सन 2025-26 च्या नफा विभागणीस मंजुरी देणे. विषय क्रमांक 4 सन 2026-27 सालासाठी जमा खर्चाचे अंदाजपत्रक मंजूर करणे आणि सन 2025-26 वर्षामध्ये अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे. विषय क्रमांक 5 सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा महिने वैधानिक लेखापरीक्षकांचा अहवाल स्वीकृत करणे. विषय क्रमांक 6 सन 2025-26 वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालातील दोष दुरुस्तीचे वाचन करून त्यास मान्यता देणे. विषय क्रमांक 7 सन 2026-27 सालासाठी माननीय वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करणे आणि त्यांचा मेहनताना ठरवणे. विषय क्रमांक 8 दिनांक 31/3/26 अखेर संचालक मंडळ आणि त्यांचे नातेवाईक यांच्याकडील येणे कर्ज वाढीचे वाचन करणे. विषय क्रमांक 9 संस्थेच्या नवीन शाखा काढण्याबाबत विचार करणे. विषय क्रमांक 10 पोटनियम दुरुस्ती करण्याबाबत विचार करणे. विषय क्रमांक 11 सन 2025 या आर्थिक वर्षात थकीत कर्जासाठी सूट दिलेल्या रकमेस मान्यता देणे. विषय क्रमांक 12 वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित असलेल्या सभासदांची अनुपस्थित माफीबाबत विचार करणे. आणि विषय क्रमांक 13 माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर विचार करणे. या पद्धतीनं आजच्या सभेसमोर 13 विषय ठेवण्यात आले आहे. त्याप्रमाणे आता सभेचं कामकाज सुरू होत आहे. धन्यवाद. 25 रोजी झाली. या सभेला एकूण 607 सभासद उपस्थित होते. या सभेचे विषय मी खालीलप्रमाणे वाचून दाखवतो. विषय क्रमांक 1 मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे. विषय क्रमांक 2 सन 2024-25 सालचा संस्थेचा वार्षिक अहवाल ताळेबंद पत्रक व नफा तोटा पत्रक वाचून कायम करणे. विषय क्रमांक 3 सन 2024-25 च्या नफा विभागणीस मंजुरी देणे. विषय क्रमांक 4 सन 2025-26 सालासाठी जमा खर्चाचे अंदाजपत्रक मंजूर करणे व सन 2024 देणे. विषय क्रमांक 7 सन
विचार करणे. सर्वांना मंजूर? संस्थेचा वार्षिक अहवाल ताळेबंद व नफातोटा पत्रक पासून कायम करण्यासंदर्भात 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये संस्थेचा ताळेबंद व नफातोटा पत्रक याबाबत माहिती पुढीलप्रमाणे कोणत्या संस्थेची आर्थिक स्थिती काय आहे हे नफातोटा पत्रक आणि ताळेबंद कसं आहे याच्यावर आपल्याला कळू शकते. तर आपल्या रवण संस्थेचे एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च म्हणजे नफातोटा पत्रक आणि ताळेबंद याचे वाचन करत आहे. पहिल्यांदा उत्पन्न. तर पहिला उत्पन्नाचा मार्ग आहे कर्जावरील मिळालेले व्याज. गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये 34,85,09,000 इतकं उत्पन्न होतं. तर चालू वर्षी म्हणजे 2026 मध्ये 38,85,40,000 इतकं व्याज उत्पन्न आलं आहे. याच्यातील वाढ आहे 4,31,000. दुसरा उत्पन्न मार्ग आहे गुंतवणुकीवरती मिळालेले व्याज. गेल्या वर्षी 12,70,79,000 तर चालू वर्षी 17,32,02,000 झाले आहे. एकूण वाढ आहे 4,61,23,000. इतर उत्पन्नाचा मार्ग आहे यामध्ये उत्पन्न आहे गेल्या वर्षी 48,84,000 तर चालू वर्षी 61,43,000 झाले आहे. यातील वाढ आहे 12,59,000. एकूण उत्पन्न आहे मागील वर्षी 48,04,72,000 तर चालू वर्षी आहे 56,78,85,000. तर यातील एकूण वाढ दिसते 8,74,13,000. त्यानंतर खर्च आहे ठेवणी व गोडीवरील व्याज आहे. गेल्या वर्षी 36,43,48,000 तर चालू वर्षी हा खर्च आहे 44,07,25,000. त्याच्यामध्ये 7,63,77,000 ने वाढ झाली दिसते. कर्मचारी वेतन खर्च आहे गेल्या वर्षी 5,50,30,000 तर चालू वर्षी 6,56,37,000. यामध्ये 1,06,17,000 ने वाढ दिसते. संचालक मंडळ भत्ता व प्रवास खर्च गेल्या वर्षी 20,25,000 तर चालू वर्षी 26,79,000. यातील वाढ आहे 5,94,000. टपाल व टेलिफोन खर्च आहे मागील वर्षी 6,74,000 चालू वर्षी आहे 7,78,000. यातील वाढ दिसते 1,04,000. लेखा परीक्षण फी म्हणजे ऑडिट फी 11,45,000 गेल्या वर्षी होते. चालू वर्षी आहे 14,72,000. यातील वाढ आहे 3,07,000. स्टेशनरी खर्च गेल्या वर्षी 23,67,000 तर चालू वर्षी आहे 25,15,000. यातील वाढ आहे 1,08,000. इतर खर्च आहे गेल्या वर्षी 1,68,72,000 तर चालू वर्षी 1,86,32,000. यातील वाढ आहे 17,80,000. नफा तरतुदी म्हणजे नफ्यात उत्पन्नातून तरतूद केले आहे. गेल्या वर्षी 1,10,00,000 आणि चालू वर्षी तरतूद आहे फक्त 46,00,000. याच्यामध्ये घट झालेली आहे 64,00,000. एकूण खर्च दिसतोय गेल्या वर्षी 45,34,41,000 चालू वर्षी खर्च आहे 43,69,68,000. याच्यातील वाढ आहे 8,34,70,000 ने. उत्पन्न वजा खर्च म्हणजे नफा गेल्या वर्षी नफा आहे 2,70,31,000 चालू वर्षी नफा आहे 3,09,17,000. नफ्यामध्ये वाढ दिसून येते 38,86,000. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग जर आपण फिनान्शियल हेल्थ आपल्याला समजू शकते ते म्हणजे ताळेबंद म्हणजे किती आपलं भांडवल आहे किती मालमत्ता आहे म्हणजे असेट अँड लायबिलिटी. गेल्या वर्षी वस्तू भांडवल होतं 14,54,14,300. चालू वर्षी भांडवलामध्ये वाढ झालेली आहे म्हणजे चालू वर्षाची रक्कम आहे 15,66,70,100 रुपये. यातील वाढ दिसते 1,12,14,800. एकूण ग्रोथ रेट जो आहे 7.73% वाढ झाली दिसते. रिझर्व्ह फंड जो आहे आणि इतर फंड जो आहे गेल्या वर्षी हा फंड होता 24,55,38,014 रुपये. चालू वर्षी हा फंड आहे 25,79,21,603 रुपये. यामध्ये वाढ दिसते 1,33,83,591 रुपये. यातील वाढ ही टक्केवारी दिसते ती म्हणजे 5.25% वाढ दिसून येते. ठेवी जी आहे
गेल्या वर्षी ठेवी होत्या 512,67,78,196 चालू वर्षी ठेवी झालेल्या आहेत 566,36,29,631 यातील वाढ आहे 53,68,51,435 वाढ ही टक्केवारी आहे 10.47%. दिलेली कर्ज 2025 मध्ये 351,41,57,080 चालू वर्षी दिलेली कर्ज आहे 400,39,39,797 कर्जातील वाढ दिसते 48,60,82,716 टक्केवारीतील वाढ दिसते 13.83% वाढ झाली आहे. खेळते भांडवल महत्त्वाचा 599,40,50,642 इतकी रक्कम गेल्या वर्षी होती. चालू वर्षीची रक्कम आहे 655,77,82,042 वाढ आहे 56,36,56,400 यातील वाढ आहे 9.41%. निव्वळ नफा गेल्या वर्षी नफा होता 2,70,30,644 चालू वर्षीचा नफा आहे 3,29,16,644 यातील वाढ दिसते 38,86,000 टक्केवारीमध्ये वाढ आहे 14.38%. उलाढाल जो आहे ही 2,618 कोटीची उलाढाल गेल्या वर्षी झाली होती. चालू वर्षीची उलाढाल 3,133 कोटी म्हणजे वाढ आहे 515 कोटी टक्केवारीची वाढ दिसते 16.67%. आपला सर्व हा विषय मंजूरसाठी होतो. मंजूर. थँक्यू. या आर्थिक वर्षात नफा विभागणी समजुतीने विषय क्रमांक 3 31 मार्च 2026 अखेर संस्थेचे एकूण 3,09,16,743 इतका नफा झाला आहे. मान्य संचालक मंडळाने त्याची विभागणी खालील प्रमाणे करण्यास शिफारस केली आहे. त्यास आपण मंजुरी द्यावी विनंती. राखीव निधी 25% 77,29,161 आकस्मिक राखीव निधी 10% 30,91,765 सहकार शिक्षण फंड 1% 3,09,167 सहकार पुनर्वसन पुनर्रचना व विकास फंड 1% 3,09,167 डिव्हिडंड 9% 1,30,87,987 लाभांश समतोल निधी 1,00,000 रुपये धर्मादाय फंड 1,00,000 रुपये आपत्कालीन मदत निधी 2,00,000 रुपये गुंतवणूक उतार निधी 2,00,000 रुपये तांत्रिक सुधारणा व जोखीम शमन निधी 1,00,000 रुपये इमारत निधी 56,90,196 रुपये 38 पैसे असा एकूण 3,09,16,743 रुपये 38 पैसे या नफ्याची विभागणी आहे. तरी वरील प्रमाणे नफा विभागणी केली असून त्यास आपण मंजुरी द्यावी ही विनंती. मंजूर. क्रमांक 4 मी वाचन करतोय. अंदाजपत्रक आपल्यास मंजूर उत्पन्न साईट ज्याच्यामध्ये 2025-26 साठी असलेला अंदाज आता पहिलं उत्पन्न कर्जावरून मिळालेलं व्याज हे 39 कोटी अंदाज होता. ते प्रत्यक्षात आपल्याला मिळालेलं आहे 38,85,40,233 रुपये आणि पुढील वर्षासाठी आम्ही अंदाज व्यक्त करतोय की 46,50,00,000 रुपयेचा आपल्याला व्याज मिळेल. गुंतवणुकीतील मिळालेलं व्याज जे आहे ते अपेक्षित होतं 25-26 साठी 16,50,00,000 प्रत्यक्षात मिळालं 17,32,01,853 रुपये आणि पुढील वर्षी 26-27 साठी आम्ही अपेक्षा अंदाज करतोय 20 कोटी. इतर उत्पन्न 25-26 साठी अंदाज 75 लाखाचा होता. प्रत्यक्ष मिळाला 61,42,881 रुपये आणि पुढील वर्षासाठी अंदाज आहे 75 लाख रुपये. खर्चाबाबतीत केलेले अंदाज दिलेलं व्याज 25-26 साठी अंदाज होता 40,70,00,000 प्रत्यक्षात द्यावं लागलं 44,07,25,230 रुपये. ते ज्यादा व्याज जे दिलं 3,37,25,230 रुपये ते ठेवीमध्ये व्याज आलं त्याच्यावर प्रत्यक्षात हे व्याज ठेवीमुळे वाढलं काय वेगळ्या ठिकाणी ठेवी वाढल्या. पुढील वर्षाचा अंदाज आहे 50 कोटी व्याज द्यावं. दुसरा खर्च वेतन कर्मचारी वेतन भत्ते अंदाज होता 25-26 साठी 6,90,25,000 प्रत्यक्षात खर्च झाला 6,56,41,508 रुपये
पुढील वर्षाचा अंदाज आहे 8,22,55,00,000. संचालक स्थानिक समिती सभापती व प्रवास खर्च 25-26 अंदाज होता 30,50,000चा. प्रत्यक्षात खर्च झाला 26,19,315 रुपये आणि पुढील वर्षासाठी आम्ही अंदाज करतोय 34,50,000. दुचाकीचं भाडे, वीज व विमा यासाठी अंदाज 25-26चा 67,75,000 होता. प्रत्यक्षात खर्च झाला 52,70,620 रुपये. खर्च कमी झाले आपले. पुढील वर्षात आम्ही 67,30,000चा अंदाज करतो. टपाल व टेलिफोनचा खर्च अंदाज होता 8,25,000चा. प्रत्यक्ष झाला 7,78,190. हाही खर्च कमी झाला आहे. पुढील वर्षासाठी तो 8,75,000चा अपेक्षित आहे. ऑडिट फी प्रत्यक्ष अंदाज होता 17,00,000चा. तो प्रत्यक्ष झाला खर्च जो झाला तो 14,52,470 रुपये. हे सभासदांच्यावर असतं आणि पुढील वर्षासाठी आम्ही ती 16,00,000चा अंदाज करतो. पुढील खर्च घसारा, दुरुस्ती खर्च व खराब ब्रेन स्टॉक अंदाज होता 25-26साठी 1,19,00,000. प्रत्यक्ष खर्च झाला 1,01,64,744 रुपये. पुढील वर्षासाठी तो खर्च अपेक्षित आहे 1,14,00,000. पुढील खर्च स्टेशनरी, छपाई व संगणक जाहिरात खर्च 25-26साठी अंदाज होता 32,10,000चा. प्रत्यक्षात खर्च झाला 25,14,901 रुपये. सगळेच खर्च आपले प्रत्यक्षात कमी आलेले आहे आणि त्यामुळे पुढच्या वर्षीसाठी अंदाज केला तो 39,60,000चा. कायदा कामकाज खर्च अंदाज होता 25-26साठी 4,00,000चा. प्रत्यक्षात खर्च झाला 1,00,000 रुपये. काही खर्च कमी झाला. पुढील वर्षासाठी अंदाज करतोय आपण 4,00,000साठी. इतर खर्च 25-26साठी 40,10,000 रुपये. प्रत्यक्ष झाला 30,96,346 रुपये आणि पुढील वर्षासाठी 43,40,000चा आम्ही अंदाज करतो. आता नफ्यातील तरतुदी जी आहे त्या 2,40,00,000च्या अंदाज होता. आम्ही प्रत्यक्षात केले 46,00,000 आणि पुढील वर्षासाठी ती 2,46,00,000चा अंदाज करतो. असा एकूण खर्च 53,18,95,000चा अपेक्षित होता. प्रत्यक्षात झाला 53,69,68,324 रुपये. पुढील वर्षासाठी आम्ही अंदाज होते 64 कोटी. निव्वळ नफा अंदाज होता 25-26साठी 3,06,05,000चा होईल. प्रत्यक्षात झाला नफा 3,09,16,643 रुपये आणि पुढील वर्षासाठी अंदाज व्यक्त करतो आपण 3,25,00,000चा नफा होईल. असा आम्ही स्थावर जंगम खरेदी केली आहे. त्याच्या संदर्भात आम्ही अंदाज खर्च केला होता 5 कोटीचा. प्रत्यक्षात ही जंगम विकत खरेदी झाली ती 86,41,937 रुपयाची. पुढील वर्षासाठी आपण जो अंदाज 5 कोटीचा करतो. हे आपलं बजेट जे आहे ते आपल्या समोर मंजूरसाठी ठेवतोय. मंजूर विषय क्रमांक 5 सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा माननीय वैधानिक लेखापरीक्षकाचा अहवाल सुपूर्द करणे. विषय क्रमांक 6 सन 2025-26 वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालातील 2 दुरुस्तीचे वाचन करून त्यास मान्यता देणे. संस्थेचे सन 2025-26 चे वैधानिक लेखापरीक्षण मे नाईक पटेल आणि कंपनी कोल्हापूर यांनी करून दिनांक 15/5/2026 रोजी संस्थेस ऑडिट रिपोर्ट दिला असून सदरच्या ऑडिट रिपोर्टमध्ये कोणतेही गंभीर संस्थेस अऑडिट वर्ग दिला असून संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आहे. ऑफिसने त्याचा 2 दुरुस्ती रिपोर्ट तयार करून ऑडिटर यांना सादर करून त्यावर ऑडिटर यांनी शेरे बांधून सदर रिपोर्ट सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे व केंद्रीय निबंधक नवी दिल्ली यांना मुदतीत सादर केला आहे. तरी सदरचा ऑडिट रिपोर्ट व त्याचा 2 दुरुस्ती रिपोर्ट स्वीकृत करण्याची मंजुरी मिळावी ही विनंती. मंजूर. धन्यवाद. माननीय वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करणे व त्यांचा वेगळे तारण करणे. सन 2026-27 सालासाठी वैधानिक लेखापरीक्षक म्हणून नेमणूक मिळण्यासाठी केंद्रीय निबंधक
पॅनलवरील खालीलप्रमाणे अर्ज भरले आहेत. 1. पाटील निवडे माकुरकर अँड असोसिएट्स कोल्हापूर. 2. मेसार्स अँड असोसिएट्स कोल्हापूर. यापैकी पाटील निवडे माकुरकर अँड असोसिएट्स कोल्हापूर या फर्ममार्फत स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सारस्वत बँक, वारणा बँक, जनता सहकारी बँक लिमिटेड इत्यादी बँकांची ऑडिट केलेली आहे. सदर अनुभवाचा संस्थेस उपयोग व्हावा व संस्थेच्या कामकाजात गुणात्मक सुधारणा व्हावी या उद्देशाने माननीय संचालक मंडळाने माननीय वैधानिक लेखा परीक्षकांकडून सदर फर्मची नेमणूक करावी अशी शिफारस केली आहे. त्यासाठी मंजुरी द्यावी. मंजूर. संचालकाचे नाव महेश सदानंद मधुकी. 24,81,421 नाही आहे. सुहास मुकुंद काढवला 2,65,49,246 नाही आहे. नंतर महादेव लक्ष्मणा पाटील 30,11,569 नाही आहे. टोटल 3,20,86,236. त्याच्यानंतर 31/3/2026 अखेर संचालक नातेवाईक देणे झाली. प्रकाश रमणनाथ चौगुले व सचिन प्रकाश चौगुले याने कर्ज रक्कम 7,69,737 नाही आहे. ईशान सुभाष नागोला 4,48,02,136 नाही आहे. टोटल 4,55,71,873. वरीलप्रमाणे संचालक मंडळावर नातेवाईक देणे कर्ज याची मंजूर मिळाले. मंजूर. करण्याबाबत विचार. संस्थेकडे ठेवीचा ओघ अलीकडे खूप वाढलेला आहे. त्या मानाने कर्जास मागणी कमी असल्यामुळे संस्थेकडे उपलब्ध होणारा अतिरिक्त निधी हा वेगवेगळ्या सहकारी बँकांकडे कमी व्याजदराने गुंतवणूक करावा लागत आहे. त्यामुळे आपल्या संस्थेला परतावा कमी मिळत आहे. सध्या संस्थेकडे सुमारे 100 कोटींपर्यंत अतिरिक्त निधी शिल्लक आहे. यासाठी व संस्थेच्या एकूण व्यवसाय वाढीच्या दृष्टीने संस्थेला सध्या नवीन शाखा काढणे गरजेचे आहे. केंद्रीय निबंधक नवी दिल्ली यांचे दिनांक 22/1/2024 चे परिपत्रक प्रमाणे मल्टीस्टेट संस्थांना एका आर्थिक वर्षात त्यांच्या सध्या असणाऱ्या शाखांच्या 10% नवीन शाखांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवता येतील असे कळले आहे. सध्या आपल्या संस्थेच्या एकूण 15 शाखा कार्यरत असून त्याच्या 10% म्हणजे 2 शाखा आपल्या संस्थेस मंजुरीसाठी संबंधित विभागाकडे पाठवता येतात. त्यास अनुसरून चालू आर्थिक वर्षात संस्थेच्या व्यवसाय वाढीच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्हा सातारा व इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी संस्थेच्या नवीन शाखा काढण्याचा संचालक मंडळाचा विचार आहे. त्याकरिता प्रस्ताव केंद्रीय निबंधक नवी दिल्ली यांच्याकडे पाठवण्यास मंजुरी देण्याविषयी आपणाकडे विनंती. मंजूर. वेळेचं बंधन असल्यामुळं मी त्याच्यामध्ये महत्त्वाचं उद्देश आहे ते आपल्याला सांगत आहे. पहिली दुसरी संस्था पूर्वी आपल्याला फक्त कर्ज पुरवठा करत होती हाऊसिंग वगैरे, परंतु आता आपल्याकडे सोनेकारांच्या पण योजनामध्ये शॉर्ट टर्म लोन पण चालू झाली. त्या दृष्टीने तो शब्द ॲड केला आहे. दुसरं सभासदाच्या उपस्थितीच्या संदर्भामध्ये किंवा त्याचे अधिकार वापरण्यासंबंधीचा जो आहे सर्व त्याचे ड्यूज क्लिअर असले तरच त्याला मेंबरशिपचे अधिकार वापरता येतील अशी दुरुस्ती केलेली आहे. त्याचबरोबर आपल्या पूर्वीच्या पहिल्यामध्ये सुद्धा हाऊसिंगला कर्ज देता येतील असं होतं, परंतु आपल्याला इतर कर्ज प्रकारचा चालू झाले आहे. त्यामुळं संस्थेच्या उपविधीमध्ये विहित केल्यानुसार जो कर्ज घेण्यास इच्छुक आहे अशी व्यक्ती आपल्या सभासद होऊ शकते अशी दुरुस्ती केलेली आहे. त्याचबरोबर सभासदाचा जो अर्ज आहे तो संस्थेकडनं त्यांना प्राप्त केला असला पाहिजे अशा प्रकारची पुढची दुरुस्ती आहे. त्याचबरोबर
त्याच्या पुढची दुरुस्ती म्हणजे ते नाममात्र सभासदांची जी थोडंसं शॉर्टमध्ये होती, तर आता ते नाममात्र सभासदांना लाभांश मिळणार नाही असं त्याच्यामध्ये स्पष्टता यावी अशा दृष्टीने दुरुस्ती केलेली आहे. सभासदांचा नाममात्र सभासदांना सभा घेण्याच्या अधिकार संबंधीची जी दुरुस्ती आहे तर त्यांना व्यवस्थापनात सुद्धा कोणताही अधिकार असणार नाही या संबंधीचा दुरुस्ती सुचवलेली आहे. पुढचे म्हणजे सभासदांना अर्ज सोसायटीकडूनच मिळवलेला पाहिजे, कारण तो कुठेही त्यांना त्याचा गैरवापर करू नये या दृष्टीनं ती दुरुस्ती केलेली आहे. त्याचबरोबर सभासदचा अर्ज जो पूर्वी तरतूद अशी होती की त्याला रजिस्टर पोस्टानं कळवायचा, परंतु आता रजिस्टर पोस्ट ही संकल्पना कारवाई झाल्यामुळं स्पीड पोस्ट किंवा ईमेलद्वारे सुद्धा ते कळवण्यात येईल अशी दुरुस्ती केलेली आहे. त्याचबरोबर सभासद ट्रान्सफरच्या संदर्भात पूर्वी स्पष्टता नव्हती, तर तो सभासद एखाद्या सभासदाचे अंशदार किंवा संपूर्ण भाग तो ट्रान्सफर करू शकतोय अशी स्पष्टता त्या नियमावली केलेली आहे. ज्यावेळी सभासदांचा भाग भांडवल परत केले जात आहे तर ते त्याचं परतफेड असते ती वैधानिक एकापेक्षा त्यांनी निश्चित केलेल्या शेअर्सच्या किमतीप्रमाणे परतफेड करण्यात येईल अशा प्रकारची दुरुस्ती केलेली आहे. त्याचबरोबर सभासद पूर्वी 20 शेअर्स घेऊन सभासद होता येत होतं, आता एक म्हणजे 100चा एक जरी सभासद शेअर्स घेतला तरी सभासद होता येईल अशी दुरुस्ती केलेली आहे. अशा प्रकारच्या या एकंदर 24 दुरुस्ती आपण आपल्या मंजुरीसाठी ठेवलेल्या आहेत. त्याला आपण मंजूर द्यावी विनंती. मंजूर आहे काय? दिलेल्या रकमेस मान्यता द्यावी. सन 2025 आर्थिक वर्षात एक रकमी परतफेड योजनेनुसार खालील कर्जदारांना सूट दिलेली आहे. शाखा चंदगड विवेकानंद विठ्ठल मनवाडकर सूट दिलेली रक्कम 22,885. कर्जदार यांची नोकरी घेतलेली. शाखा आश्रम कल्पना विजय सावंत सूट दिलेली रक्कम 5,028 वैद्यकीय कारणासाठी. सुविधा केंद्र गडिंग्लज लक्ष्मीनारायण तुकाराम सुद्धा सूट दिलेली रक्कम 27,856 एक रकमी भरणा केलेली आहे. बेळगावी योगेश रमेश निकम 20,049 एक रकमी भरणा केलेली आहे. एकूण सूट दिलेली रक्कम आहे 75,818. तरी बरीच प्रमाणे सूट दिलेल्या रकमेस मान्यता देण्यासाठी ही विनंती. विषय क्रमांक 12 वार्षिक सर्वसाधारण सभेत अनुपस्थित असलेल्या सभासदांची अनुपस्थितीस माफी बाबत लक्षात करणे. ठराव आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस जे सभासद अनुपस्थित आहेत त्या सभासदांच्या अनुपस्थितीस माफी द्यावी अशी शिफारस संचालक मंडळ करत आहे. त्या सर्व उपस्थित सभासदांनी मंजूरी द्यावी मंजूर. सर्व सभासदांसाठी अभिनंदन करतो, आभार मानतो. आता जे विषय आहे त्यासंबंधी कोणी काही प्रश्न विचारले असतील तर हरकत नाही. मुळेकरांचं व्याख्यान सुरू होणार आहे. मुळेकरांचं व्याख्यान सुरू करूया. आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर यांचं आज रवळनाथ हाऊसिंग फायनान्स ऑफिसच्या वार्षिक सभेनंतर आमचं ती घडामोडी आणि भारताचा विकास अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्याला सर्व मार्गदर्शन करणार आहे आणि ते करावं असं लोकांना विनंती करतो. मिळावा असं एक त्यांचं म्हणणं आहे. रवळनाथ हाऊसिंग फायनान्स ही सभासदांना 9% कर्जपुरवठा करते आणि केवळ व्याज सुद्धा 7.5% पण देत असतो आणि मार्जिन 1.82% पडलेला आहे. यावर्षी जर अधिक नफा झाला निश्चितच आम्ही पुढच्या आधी वाढवून देण्याचा प्रयत्न करू. त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांचा प्रश्न योग्य आहे. मला काय आहे असं वाटत नाही. पुढच्या वर्षी आपण विचार करू. यावर्षी ठराव मंजूर झालेला नफा झाल्याचा चालू आर्थिक वर्षामध्ये जर नफा चांगल्या प्रमाणात झाला निश्चित पुढच्या वर्षी 9% वाढ केली जाईल. नाही बसत नाही ना, नफा लागलीमध्ये बसत नाही. असं घ्या, निधीची तरतूद करता येत नाही. नफा
अहो सगळ्या सभासदांना वाटलं कारण त्यांचा पगार वाढवला नको आणि निधी वाढवला नको. संस्थेचा निधी वाढण्यासाठी जास्तीत जास्त 9% डिव्हिडंड लक्षात घ्या. आम्ही कर्ज केवळ व्याज सुद्धा 8-12% देतो, कर्ज 9% देतो. साहेब हे लक्षात ठेवा. हा मग म्हणून पण नफा जर अधिक झाला निश्चित पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला वाढ देऊ ना, आश्वासन देतो ना. नफा अधिक झाला 26-27 मध्ये निश्चित तुम्ही पुढच्या वर्षी आम्ही विचारतो. धन्यवाद. नाही काय बोलणार फक्त एक मिनिट सांगतोय. हा बोला मला सांगा ना. तुम्हाला आता तुमच्या मनात अंडरस्टँड करण्याची नाही हो नाही यावरती नफा वाढवीचा दर मंजूर झालेला आहे. नफा वाढवीचा कसं घ्या त्याच्यामुळे पुढच्या वर्षी निश्चित तुमचा सूचनेचा विचार करू. तुमचं बिल पॉवर वाढवा. वाढव्या निश्चित वाढव्या तुमच्यासारख्या लोकांचे आशीर्वाद वाढव्या नक्की विचार करू. माझ्यासाठी मी मागत नाही आहे सभासदासाठी. हो नक्कीच विचार करा. हा विचार करूया आणि हे आणि एक मिनिट हे तुम्ही बरं का नाही प्रोसिडिंगमध्ये घ्या. प्रोसिडिंगमध्ये घ्या म्हटलं काय मागच्या वेळेला प्रोसिडिंगमध्ये काही गोष्टी राहिलेल्या घ्यायचे. हा घेऊया निश्चित विचार करून सांगितलं ना तुम्हाला. सांगितलं हो काय विचार करा. तुम्ही कसं वाटेल तसं करता करू शकता. ठीक आहे विचार करूया तुमचा पुढच्या होता. आपली होत असलेली सर्वसाधारण सभा जी आहे असावी त्या निमित्ताने सर्व भागधारकांचे मी मनपूर्वक अभिनंदन. मोठी गोष्ट एखादी व्यक्ती 100 वर्ष जगते आणि एखादी संस्था 30 वर्ष जगते. दोन्हीचं एकच ज्याला म्हणतो समीकरण आहे. संस्था टिकवणं फार अवघड असतं आणि ते महत्वाचं काम जे आहे ते आपल्या संस्थापक चेअरमन चौगुले सरांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या अतिशय प्रभावी उत्तम कार्यक्षम आणि अनुशासनबद्ध असं हे जे सल्लागार मंडळ आणि संचालक मंडळ आहे आणि तुमच्यासारखी शांत आणि सहकार्य देणारी भागधारक मंडळी आहे म्हणून हे यशस्वी झालेलं आहे. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करणार आहे. टाळ्यांचा वर्षाव तुमच्यावरच होऊ द्या. त्यानिमित्ताने थोडी आलेली मरगळ जी आहे आपल्या सभेमध्ये ती थोडी कमी होईल आणि मी पण भागधारक असल्यामुळे जेव्हा काही शक्य असेल तेव्हा त्या आम्हाला डिव्हिडंड काही प्रॉब्लेम नाही. आमचा पाठिंबाच राहील पण नफा वाढला पाहिजे आणि त्याच्यासाठी कशा प्रकारे आपले भागधारक जे आहेत ते सहकार्य करू शकतील त्याच्याही काही कल्पना ज्या आहेत त्या आपण पकडल्या पाहिजेत आणि त्या विकसित पण केल्या पाहिजे. असो तर रवळनाथ माझ्या गेल्या 7-8 वर्ष रवळनाथच्या असोसिएशन आहे किंवा संलग्न आहे आणि हा जो ब्रँड आहे तुमचा एका अर्थानं ग्रामीण भागातला ब्रँड आहे. हा ब्रँड आता दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे, मुंबईपर्यंत तर पोहोचलेला आहे. त्याचे उदाहरण मी सांगतो. साधारण 2 आठवड्यापूर्वी मी दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात एका सगळ्यात महत्वाच्या अधिकाऱ्याकडे बसलेलो आणि त्या ठिकाणी भेटीला मी गेलो होतो आणि प्रवेश करताच ते अधिकारी म्हणाले आताच तुमची आठवण काढली होती. मी म्हटलं काय झालं तर त्यांनी मला रवळनाथचा रिपोर्ट दाखवला. ते म्हणाले नुकतेच चौगुले सर येऊन गेले आणि त्यांनी हा रिपोर्ट ठेवलेला आणि त्याच्यामध्ये मी पाहिलं आपण तुम्ही ब्रँड अंदाजदार आहे आणि चौगुले सर फार अभिमानाने सांगत होते तुमच्याविषयी. तर हे रवळनाथचं जे गुडविल आहे ते 9% डिव्हिडंड पेक्षा फार मोठा आहे. मरावे कीर्ती रुपी म्हणतो ना आपण. तुमच्या खिशात किती गल्ला आहे हे कोणी गेल्यानंतर तपासत नाही. पण तुम्ही कुठल्या प्रकारचं गुडविल तयार केलेलं आहे, कशा प्रकारच्या भावना तुमच्याविषयी लोकांच्या मनात आहे आणि तुम्ही कार्य करत असताना लोककल्याणाचा किती विचार केलेला आहे याच्यावरती त्या संस्थेचं महत्व असतं. डिव्हिडंड हे अपेक्षित असतं पण संस्था जी आहे ही काही बेटावरती राहत नसते. संस्था एका पर्यावरणामध्ये ज्याला इकोसिस्टम म्हणतो, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, विशेषतः राजकीय, त्या पर्यावरणाचा एक भाग असतो.
आणि त्या पर्यावरण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम जो आहे तो कुठल्याही संस्थेच्या प्रगतीवरती होत असतो. मी तुम्हाला सांगू शकतो की आज फार मोठा पर्यावरण अगदी उपयुक्त आहे, संयुक्तिक आहे किंवा सपोर्टिव्ह आहे अशातला भाग नाही आहे. पूर्वीसारख्या अडचणी आजही आहेत, काही वाढलेल्या आहेत, काही कमी झालेल्या आहेत, पण संस्थांना सतत संघर्ष करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे. तर या पार्श्वभूमीवरती हे जे यश या रवळनाथ संस्थेने तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने मिळवलेलं आहे, मला असं वाटतं हे अभिनंदनाला पात्र आहे. विशेषतः विद्यमान संचालक मंडळ आणि आपले संस्थापक अध्यक्ष, चेअरमन सगळे माझ्या परिचयाचे मंडळी आहेत. सगळ्यांची मी नावं घेत नाही, कारण जवळजवळ तुमचे सगळे उद्घाटनाचे कार्यक्रम मी अटेंड केलेले आहेत, स्वतः आलेलं आहे. तर हे काम जे आहे ते फार मोठं काम सुरू आहे. आणि मी अगदी पहिल्या वेळेस जेव्हा भेट दिली त्यावेळेस सांगितलं होतं की अशा प्रकारची आदर्श संस्था जी आहे ती महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये गेली पाहिजे, ती आपली विजन असते. कारण एकतर हाऊसिंग फायनान्समध्ये काम करणारी अशा प्रकारची संस्था माझ्या पाहण्यात नाही, एकही नाही. म्हणजे तुम्ही अद्वितीय आहात, युनिक आहात. आणि आपल्या खऱ्याच्या काळामध्ये आपल्यालाच आपल्या अस्तित्वातलं सौंदर्य जे आहे किंवा त्यातली जी गुण स्थळं जे आहेत ते कळत नाही परत. जोपर्यंत आपण बाहेरून पाहत नाही, बाहेरून पाहताना माझ्या लक्षात आलं की अशा प्रकारे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक पर्यावरणाला ठळकपणे घालणाऱ्या संस्था, सर्वांगीण विचार करणाऱ्या संस्था अस्तित्वात नाही. सध्या हातापाचा माल धपापा करणाऱ्या संस्थांचं मोठं पीक आलेलं आहे, मोठं. जसे आपण सायबर फ्रॉड विषयी ऐकतो, डिजिटल फ्रॉड विषयी ऐकतो, तसेच संस्थांचे फ्रॉड जे आहे ते मोठ्या प्रमाणात होतात. अशा वेळेस गडिंग्लज सारख्या ठिकाणी एक अत्यंत निखळ अशा भावनेने सामाजिक सेवेसाठी काम करणारी जी संस्था आहे ही आदर्श संस्था आहे. मी बाकी कोणत्याही व्यक्तीचा किंवा संस्थेचा ब्रँड अँबॅसेडर नाही, फक्त ह्या एकाच संस्थेचा मी ब्रँड अँबॅसेडर आहे. त्याच्या विरुद्ध लक्षात येईल की मी हा का या संस्थेशी जोडला गेलेलो आहे. बऱ्याचदा आपण संस्थांशी जोडले जातो पण त्या संस्थांच्या बरोबर आपलं नातं टिकत नाही. आपण एक विवाह समारंभ असतो, दोन व्यक्तींमधला संस्थांचा संबंध जो आहे तो किती वर्ष टिकतो आणि कधी कोसळतो आपल्याला कळत नाही. आपल्या जीवनात अनेक संस्था आल्या असतील तर त्या सगळ्याच संस्थांच्यावर आपला आस्था पण वाटत नाही, प्रेम पण वाटत नाही. पण मी पाहतो या ठिकाणी अत्यंत घरगुती वातावरण अशा प्रकारचं तयार झालेलं आहे. त्यामुळे पुनश्च एकदा आजच्या या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं मी तुमचं अभिनंदन करतो आणि थोडंफार आपल्या विषयाच्या बाबतीमध्ये काय बोलता येईल याचा मी विचार करतो त्याविषयी सांगतो. तर साधारण आज तुमच्या हातामध्ये सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे, हातात नसेल तर खिशात आहे, आणि जर तुमच्या आसपास नसेल तर त्याच्या आठवणीने तुमच्या मनामध्ये हुरहुर झाली असेल. आता कुणाचा मेसेज आला असेल, आता काय झालं असेल, दिल्लीत काय झालं असेल, दिल्लीत काय झालं असेल, म्हणजे आणि ट्रम्प आज काय म्हणाले आणि आज काय करणार आहे. आपले प्रधानमंत्री कुठल्या देशात गेलेले आहेत, तिथे त्यांनी काय वक्तव्य केलेलं आहे. महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते किती सुंदर आहे ते आपण पाहतच आहोत. ते राजकारण नेमकं कुठल्या दिशेने चाललेलं आहे. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या सतत प्रवाहित होत असतात तुमच्या. म्हणजे तुम्ही फक्त महाराष्ट्राशीच कनेक्टेड नसून तुम्ही संपूर्ण जगाशी कनेक्टेड आहात. पण हे इतक्या वेगवेगळ्या अर्थांनी खरं आहे. उदाहरणार्थ समजा गल्फमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर आपल्या महाराष्ट्रातून जाणारा हापूस आंबा हा गल्फला जाणार नाही. नाशिकहून होणारी कांद्याची निर्यात जी आहे ती निर्यात थांबणार. द्राक्ष आणि आपल्याकडे वाईन मेकिंग सध्या सुरू आहे त्याचं जे उत्पादन आहे ते वेगवेगळ्या देशांच्या मध्ये जायला अडचण आहे. म्हणजे एक जर जहाज वाहतूक थांबली
तर संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प होते. हे आपल्याला अलीकडच्या उदाहरणावरून होर्मुझमधील नाकेबंदी झाली आहे त्याच्यावर लक्षात आलं. सांगायचा मुद्दा असा की आपल्याला इच्छा असो वा नसो आता आपल्याला दुर्बीण घेऊन जगात काय चाललेलं आहे हे जाणणं फार महत्वाचं आहे. तुमच्या शेतीमालाला किती भाव मिळणार, तुमची साखर यावर्षी निर्यात करण्याला परवानगी आहे की नाही, तुमच्या मुलीचं जर्मनीतलं शिक्षण जपानमधलं शिक्षण पूर्ण होणार की नाही, तुमच्या चिरंजीवाचा H1B व्हिसा आहे त्याचं काय होणार, H1B व्हिसा आहे रेसिडेन्सी परमिट आहे त्याला ग्रीन कार्ड पण मिळालेलं आहे पण त्याच्या नागरिकत्वाचं काय होणार. हे प्रश्न जे आहे हे काही आता आयसोलेटेड राहिलेले नाही आहे. पूर्वी एक बॅरिस्टर पी.जी. पाटील लंडनला गेले तर त्याचा संपूर्ण महाराष्ट्रात गाजावा जावा. आता या ठिकाणीच अनेक पालक असतील आपल्यापैकी बहुसंख्य असतील. बहुसंख्य अशासाठी म्हणतो की ज्यांची मुलं गेलेली नाही आहे ती मुलं सुद्धा हेच स्वप्न पाहतात की मी कधी एकदा अमेरिकेला जातो, कधी एकदा जपानला जातो, जर्मनीला जातो. अशा प्रकारचं स्वप्न जे आहे ते प्रत्येक मध्यमवर्गीय पालकांच्या आणि त्यांच्या मुलांच्या मनात रुजवलं गेलेलं आहे. हे कसं रुजवलं गेलं 15-20 वर्षात मला काय कळत नाही. कदाचित हे असं नाव असेल की IT ची जी क्रांती झाली आणि आपल्याकडे उच्च दर्जाचे तंत्रज्ञानाने क्लार्क मोठ्या प्रमाणात निर्माण केले. तंत्रज्ञानाचे क्लार्क अशासाठी म्हणतो की आपले बरेचसे सगळे ज्याला आपण इंजिनियर म्हणतो त्यांचं मुख्यतः काम जे आहे ते प्रोग्रामर म्हणून रीडर म्हणून बेसिकली त्याच्यामध्ये नवनिर्मितीचं किंवा संशोधनाचं काम खूप कमी होतं. प्रत्यक्षामध्ये त्या देशामध्ये अशा प्रकारच्या सुशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता होती म्हणून तुम्ही आयात केलेला माल म्हणजे आपली सगळ्यांची मुलं, तुमचीच नव्हे माझी पण, आपली सगळ्यांची मुलं अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जेव्हा जातात त्याचा एक दुसरा अर्थ असा होतो की त्या आपल्या मुलाबाळांची या देशात त्यांचं भविष्य आहे याच्यावरचा विश्वास कमी झालेला आहे की काय असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. खरंच या मुलांना या देशात भविष्य दिसत नाही का, त्यांचं का दिसत नाही याचाही जो विचार आहे तो विदेशात त्या देशांनी तयार केलेलं पर्यावरण आर्थिक असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, राजकीय असो, हे सारं इन्फ्रास्ट्रक्चरचं असो, रस्ते, वीज, एकमेक आणि याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसाने माणसाचा करायचा असतो सन्मान, आदरभाव, बोलण्याची पद्धत, सामाजिक रीतिरिवाज, तुमच्या कशा प्रकारचे संस्कार म्हणतो आपल्या देशात फार अभावाने जे दिसतात ते संस्कार, या सगळ्या गोष्टी तिथं मुलांना आपल्याला काही सांगण्याची गरज नसते. मुलं आपल्याला सांगत असतात या देशामध्ये हे चांगलं आहे, त्या देशामध्ये ते चांगलं आहे. त्याचं कारण त्यांना मिळणारी माहिती जी आहे ती पालकांना मिळणाऱ्या माहितीपेक्षा खूप मोठी आहे. कारण की दिवसभर त्याच्यातच असतात. त्यांच्यापासून तो मोबाईल जर तुम्ही घेतला तर काही ठिकाणी मोबाईल कुटुंबातल्या व्यक्तींनी मोबाईल खेचून घेतल्यामुळे किंवा बाजूला केल्यामुळे मुलामुलींच्याकडून त्यांचा खून झालेला आहे. इथं पण आपल्याच देशात असं नाही, अनेक देशात असं. तर सांगण्याचा मुद्दा असा की अशा वेळेस एका देशात भारतासारख्या ज्याला आपण म्हणतो जगातला एक प्रमुख देश आहे, अमुक 4थी किंवा 5वी आर्थिक शक्ती आहे, अशा देशातली तरुण पिढी जेव्हा त्यांचं एक महत्वाचं ध्येय जे आहे ते विदेशात जाण्याचं असतं तेव्हा या देशात काय चुकतं आहे आपलं ते समजण्याचा आणि विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. तर त्यामुळे जगात काय चाललं पहिल्यांदा हे अतिशय जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून हा विषय मी थोडक्यात मांडणार आहे की काय चाललेलं. आज मला काही वृत्तपत्र गेली 2-3 दिवस वाचण्याची संधी मिळाली नाही आणि त्याच्याबद्दल मी रवळनाचा अत्यंत आभारी आहे. कारण वृत्तपत्र वाचून एक जो आनंद मिळायचा पूर्वी छान वाटायचं. निदान म्हणजे
एक 4-5व्या पानावरती कुठेतरी चोरीच्या, बलात्काराच्या, लुटालुटीच्या, अपघाताच्या बातम्या असायच्या. पण आता ते सर्वसाधारणपणे पहिल्या पानावरती संपूर्ण बातम्यांचं जर तुम्ही अवलोकन केलं तुमच्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये सकारात्मक शोधायला मायक्रोस्कोप करायची लागण्याची शक्यता वेळ मिळत नाही फार. आज मी काय वाचलं पुढारीमध्ये इथं आल्यानंतर पहिलं पानच फक्त वाचलं, त्याच्यानंतर बाजूला ठेवून दिलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात पुढारीची बातमी आहे, ते म्हणतात की इराणने मला मारण्याचा प्रयत्न केला तर आम्ही इराण बेचिराग करतो. ही भाषा जी आहे ही संपूर्ण आंतरराष्ट्रीय राजकारणात नाविन्यपूर्ण अशी भाषा. अशा प्रकारच्या भाषेचा वापर जो आहे हा करून मोदींनी जे आहे भाषेमध्ये वैविध्य आणले, आपल्या 18 भाषेमध्ये वैविध्य आणले. राजकारणामध्ये भारतामध्ये सुद्धा आता ही भाषा सर्रास तयार झाली, सर्रास तयार झाली. आणि मग त्याला उत्तर जे येईल आपल्या इराणचं ते काय करून माहिती नाही. पण जगामध्ये पूर्वी आंतरराष्ट्रीय व्यवस्था, आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था, आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्था, आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक शैक्षणिक व्यवस्था असा एक प्रकार होता. म्हणजे छत्री असते तर छत्रीच्या काड्या असतात, एक छत्र तयार आहे. तशा प्रकारे व्यवस्थेचे छत्र होतं असं म्हणण्याचं कारण आहे. अजून आपण त्याला श्रद्धांजली वाहिलेली नाही आहे, पण ती जिवंतही नाही. ट्रम्प महोदयांनी त्यांच्या अत्यंत कल्पक अशा विचारसरणीतून काही महत्वाच्या गोष्टी केल्या. ते पहिल्यांदा आल्यानंतर म्हणाले की मी ग्रीनलँड नावाचा जो प्रदेश आहे तो घेणार. एक देशाचा जो देश जगातला आदर्श देश, जिथं स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय याच्यासाठी प्रसिद्ध असलेला देश, त्या देशाचे राष्ट्रपती, त्याच्याकडे आपण सगळ्यांनी आजपर्यंत केनेडी, लिंकन, जेफरसन अशा लोकांची आपण कोटेशन वाचत मोठे झालो. आणि अजूनही बहुतेक सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्यांदा कोटेशन असतं ते अमेरिकन प्रेसिडेंटच्या प्रकारे अमेरिकन विचारसरणी. तर त्या प्रेसिडेंट ट्रम्पनी सांगितलं ग्रीनलँड घेणार. म्हणजे जसं काही आपण एखादी वाड्याच्या ठिकाणी वस्तू घेतो त्या पद्धतीचा तो उपचार. त्याच्यानंतर त्यांनी युद्ध थांबवण्याच्या घोषणा केल्या. किती युद्ध थांबवले असतील? 6 युद्ध त्यांनी थांबवले. सांगण्याचा उद्देश असा आहे की संतुलन जे असतं ते जगाला पुढे येऊन गाडीला सुद्धा संतुलन असावं लागतं, ट्रकला संतुलन असावं लागतं, रेल्वेला संतुलन असावं लागतं, विमानाला सुद्धा संतुलन असतं. ते संतुलन जे आहे ते शक्यतो गावातल्या पुढाऱ्यांच्या हातात असतं. त्याचप्रमाणे जगातली जी पुढारी आहेत त्या पुढाऱ्यांच्या हातात जगातलं संतुलन असतं. हे पुढारी कोण आहेत पुढारी ते आपण त्यांना पुढारी म्हणत नाही. ते आहेत संयुक्त राष्ट्रसंघामध्ये असलेले 5 सुरक्षा समितीचे जे 5 प्रमुख देश आहेत. त्यात भारत नाही. भारताचं एक स्वप्न आहे. आता त्या स्वप्नाचं काय होणार माहिती नाही. पण ज्या पद्धतीने गेली अनेक वर्षापूर्वी ते स्वप्न पाहतो आहे ते केव्हा प्रत्यक्षात येणार याची अजूनही काही खात्री घेता येत नाही. त्या टेबलवर बसलेले जे लोक आहेत ते जग कुणीकडे चाललेलं आहे, काय चाललेलं आहे. उदाहरणार्थ तिथल्या त्या टेबलवरती बसलेल्या लोकांनी हॉर्मुझ किंवा इराण आणि US याच्यामधल्या संघर्षाची फारसं महत्त्वपूर्ण योगदान केलेलं नाही. ज्याच्या आधी जेव्हा अशी युद्ध व्हायची, अशा प्रकारची भांडणं असायची, त्यावेळेस संयुक्त राष्ट्रसंघ विशेष बैठका घेऊन त्याचे निर्णय त्या ठिकाणी घ्यायचे. आणि ते जरी आदेश म्हणून पाळता आले नसले तरी एखाद्या देशाला पूर्णपणे त्याच्यावरती निर्बंध लावणे, त्या देशाला एका अर्थानं बाजूला टाकणं, त्या देशावरती मोठ्या प्रमाणामध्ये आयात निर्यातीवरती शुल्क टाकणं, असे वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लादण्यात असतात. पण आज कित्येक वर्ष आपण पाहतोय की त्याच सुरक्षा परिषदेतील जो दुसरा देश आहे रशिया, तसंच 5-3-4 वर्ष तरी छान युद्ध सुरू होतं.
आणि कुणालाही कल्पना नाही आहे ते युद्ध कधी संपेल. जेव्हा हॉर्मोनचं युद्ध झालं त्याच्यात संपूर्ण आपण पाहिलं की आखाती देशातले सगळे जे देश आहेत 6 सगळ्या देश त्याच्यावर लपेटून गेले, त्यांच्यावरती पण हल्ले होते. आणि भारतासारख्या देश जो त्याच्यापासून दूर आहे, जपान सारखा जो देश दूर आहे, या सगळ्यांनाही स्वतःच्या ऊर्जा धोरणाविषयी पुनर्विचार करण्याची गरज आहे. कशा प्रकारे समजा हे युद्ध अजून 1 वर्ष चाललं असतं, म्हणजे ते अजूनही म्हणतात की युद्ध संपलेलं नाहीये, ते कधी संपलेलं आहे म्हणतात, कधी सुरू आहे म्हणतात, आणि कधी सुरू होणार आहे म्हणतात, याचा कोणालाही करू शकता नाही. एका अर्थाने अमेरिकेने संपूर्ण जगात त्या गोंधळाला अतिशय सौम्य शब्द वापरतो. त्या गोंधळाबरोबर पेचाक टाकले की जग कुठल्या दिशेने जाणार आहे. अच्छा, याच्यामध्ये सगळ्यात नुकसान जर कोणाचं झालं असेल तर ते देशाचं नुकसान झालं असेल, अमेरिकेतल्या लोकांचं नुकसान झालं असेल, इराणमधल्या झालं असेल, आखाती देशातल्या लोकांचं नुकसान झालं असेल. पण सगळ्यात जास्त नुकसान हे लोकशाही नावाची जे अतिशय सुंदर संकल्पना 20व्या शतकामध्ये निर्मूल झालं, मोठी झाली आणि जगातल्या अनेक जवळजवळ सगळ्या राष्ट्रांनी संकल्पना आदर्श म्हणून स्वीकारली. आणि ते स्वीकारण्याचं कारण काय होतं? ते कारण तुम्ही संयुक्त राष्ट्र संघाच्या जाहीरनाम्यामध्ये पाहू शकता. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ऑल ह्युमन बीइंग्स आर बॉर्न फ्री. संपूर्ण मानव समाजातील प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र म्हणून जन्माला आला. म्हणजे पक्षी जसा जन्माला येतो स्वतंत्र, तसा तो जन्माला आलेला आहे. त्याच्यावरती त्याला सन्मानाचा अधिकार आहे, त्याला जगण्याचा अधिकार आहे, त्याला स्वातंत्र्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्य, समता आणि न्यायाचा अधिकार आहे. हे त्याच्यामध्ये ग्रथित करण्यात आलेलं आहे. संपूर्ण जगाने एक मानदंड म्हणून तो स्वीकारला. ही 20व्या शतकाची सगळ्यात मोठी उपलब्धी, सगळ्यात मोठी कामगिरी होती असं मला वाटतं. आणि त्यामुळे साधारण दुसरं महायुद्ध संपल्यानंतर आजपर्यंत, संपल्यानंतरच्या काळापासून आजपर्यंत ही जगामध्ये एक ज्याला म्हणतो रिलेटिव्ह पीस, म्हणजे सापेक्ष शांतता. काही अंशी संघर्ष सुरूच होते, भारत पाकिस्तान काढले होते, भारत चीन काढले होते, पण अशा प्रकारचं महायुद्ध जे आहे ते पहिलं महायुद्ध झालं, दुसऱ्या महायुद्ध झालं, अशा प्रकारचं महायुद्ध झालेलं नाही आहे. पण आजची स्थिती जी आहे ती थोडी युद्ध तंत्रज्ञान जे आहे ते बदलल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. पण आज माझ्या मते एका अर्थाने महायुद्ध सुरू आहे. या महायुद्धात इस्रायल आहे, या महायुद्धात पॅलेस्टाईन आहे, या महायुद्धामध्ये रशिया आहे, चीनही आहे, आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्यासारखे त्याच्यामध्ये देश जे आहेत. कारण आपण नेमकं काय आपला स्टान्स आहे, ब्रँड आहे हे सांगणं पण कठीण झालं. आपण कुठल्या बाजूला, इराण आपला कित्येक शतकांचा मित्र आहे. पर्शियन भाषा जी आहे ती एकेकाळी महाराष्ट्रामध्ये सुद्धा राजकारणात महत्वाची भाषा म्हणून वापरली जाते. आणि आपल्या मराठी सत्ता जी आहे ती आपण इराणकडे जाऊन पोहोचलेली होती. तर आपल्या आणि त्यांचे सांस्कृतिक संबंध शब्द जर पाहिले तुम्ही मराठीमध्ये पर्शियन शब्द पहा उडून एखादी डायरेक्ट तुमच्या लक्षात येईल की शेकडो हजारो शब्द पर्शियन भाषेतून आपण ज्या दररोजच्या भाषेत वापरतो त्या आलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या संस्कृत भाषेतून, आपल्या भारतीय भाषांमधून अनेक शब्द त्या ठिकाणी मिळतात सांगतात. तर ही आयात निर्यात संस्कृतीची भाषा ही शतक सुरू आहे. असा इराण देश एका बाजूला, दुसरीकडे अमेरिका, जिथे 40 लाख बांधले आहेत. 40 लाख 1% ऑफ अमेरिकन पॉप्युलेशन इज इंडियन. त्यामुळे अमेरिकेला काही झालं तर तिथल्या भारतीयांना ते होणारच. आज अशी लोकशाहीच्या प्रसारामुळे अशी व्यवस्था झालेली होती की मागच्या अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये जे रिपब्लिकन्स आहेत ते जरी निवडून आले तरी एक तरी व्यक्ती व्हाईट हाऊसमध्ये जाणार होती जी भारतीय वंशाची होती, आणि डेमोक्रॅट्स निवडून आले असते तर प्रत्यक्ष
पक्षामध्ये पूर्वीच्या ज्या व्हाईस प्रेसिडेंट होत्या त्या स्वतः त्या ठिकाणी निवडून आल्या असतात ती भारतीय सध्या ते व्हाईस प्रेसिडेंट जे आहे उपराष्ट्रपती त्यांच्या पत्नी भारतीय. सांगण्याचा मुद्दा असा की अमेरिकेतल्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जे सीईओ आहेत मुख्य अधिकारी आहेत ते भारतीय आहेत. अमेरिकेमध्ये आजही लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या मुलांना त्यांच्या पालकांची अपेक्षा त्यांच्याविषयी फार मोठी आहे. हा सुंदर विचार होणार त्या इंटरव्ह्यू होतील या हे जे आहे आपले अंतराळ असा जाऊन अशा प्रकारची स्वप्न आहेत. तर संपूर्ण स्वप्नांच्या वरती एक प्रकारचं घडत असे ढग जे आहे ते दुर्दैवाने सध्या साठले. याच्यामध्ये बाकीचे लोक बाकीचे देश फारसं मदत करतात अशा प्रकारे वाढत कारण अमेरिकेवर कोणाला कोण रशिया जो आहे त्याची साधारण 90च्या दशकानंतर रशियाचं वापरलं जे आहे बऱ्यापैकी कमी झालं आणि त्याच्या जागी आपण पाहतो की प्रचंड वेगाने चीन जो आहे तो सत्य होतो. चीन हा संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचा सदस्य आहे, भारत नाही आहे. याचा अर्थ काय? एका बाजूला अमेरिका आणि ट्रम्प आहे, दुसरीकडे आपल्या बरोबर कधीही युद्ध करू पाहणारा चीन आणि आपण जमीन पादाक्रांत करू पाहणारा चीन दुसरीकडे आहे. दोघे त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्र परिषदेचे सदस्य सुरक्षा परिषदेचे सदस्य. त्याचा अर्थ असा होतो की जगाविषयी कुठलाही जर निर्णय झाला तर तो निर्णय रद्द करण्याचा किंवा तो निर्णय पुढे नेण्याचा अधिकार जो वेटोचा अधिकार नकाराधिकार तो चीनकडे आहे आणि तो अमेरिकेकडे तो भारताकडे नाही. त्यामुळे भारताला जर अजून त्या तिथे जायचं असेल तर वाचाळता व्यर्थ आहे एवढंच म्हणतो. आपण भारतीय लोक खूप बोलतो. जपानमध्ये असताना आमच्या एका जपानी मित्रांनी जोक म्हणून सांगितलेली गोष्ट आहे. म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाच्या किंवा आंतरराष्ट्रीय बैठका असतात तिथे भारतीय जो प्रतिनिधी असतो, अमेरिकन प्रतिनिधी असतो, जपानचा प्रतिनिधी असतो, तो खरंच सांगत होता की भारतीय प्रतिनिधी आणि जपानचा प्रतिनिधीचा फरक आहे. त्यांनी सांगितलं की भारतीय प्रतिनिधी एका बोलायला लागला की त्याला थांबवणं कठीण आणि जपानी प्रतिनिधी असतो त्याला बोलायला प्रवृत्त करणं कठीण. आता ताकद कुणाकडे जास्त आहे आपण ओळखू शकतो कारण शेवटी काय शब्दांना मर्यादा. शब्द हे अर्थाच्या मागे राहत असतात असं आपल्या संतांनी म्हणते आणि तो अर्थ जो आहे तो क्रियेत येतो. तुमची लष्करी ताकद किती आहे, आर्थिक सत्ता किती आहे, शैक्षणिक प्राधान्य किती आहे, तुमच्याकडचं मॅनपॉवर मनुष्यबळाची ताकद काय आहे, तुमच्याकडे सामाजिक समता जी आर्थिक तुमच्या परकॅपिटामधून देखील दिसते GDP मधून नव्हे ती किती आहे याच्यावरती तुमची सत्ता अवलंबून असते. फक्त तुम्ही लोकसंख्येने पहिल्या क्रमांकामध्ये झाला किंवा समजा तुमच्याकडे फक्त अनुभव बनवण्याची ताकद आहे किंवा तुम्ही फक्त सॅटेलाइट तर ते सत्ता होण्याचा उद्देश नाही. सत्ता होण्यासाठी सर्वंकष आणि त्यातल्या त्यात निदान लष्करी सत्ता आर्थिक सत्ता या दोन्हीपैकी एका सत्तेत तरी तुमचं प्राबल्य इतकं असलं पाहिजे की तुम्ही कधीही कुणालाही वागवू शकत असाल. ते आर्थिक बळ. तिसरी गोष्ट तंत्रज्ञानाचे बळ. तंत्रज्ञानाचं बळ आपल्याकडे नाहीये. शिकलेली मुलं मुली असणं म्हणजे तंत्रज्ञानाचं बळ नव्हे. त्यांच्या प्रतिभेला किती पंख फुटलेले आहेत, किती नवनवीन कल्पना ते राबवत आहेत, ते उद्योजक झाले, CEO झाले, समाज कशा प्रकारे समाजाला काही नवीन देऊ शकतात. तुमच्याकडे असणारा फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, तुमचं इंटरनेट असो, या सगळ्यांचं मूळ जे आहे ते युरोपियन किंवा अमेरिकन राष्ट्रांच्या संदर्भामध्ये आहे. आपण फक्त ग्राहक आहोत. रिव्हर्स इंजिनिअरिंग तर मला असं वाटतं की मूलभूत संशोधन नावाचा जो प्रकार आहे किंवा स्वतंत्र प्रज्ञेने विचार करून या देशाच्या समस्यांवरती या देशामध्ये
उपाययोजना झाली पाहिजे. कशा प्रकारच्या संकल्पना आपल्या समाजातून यायला सुरुवात झालेली नाही आहे. आपण म्हणतो डिजिटल आहे, क्रांती वगैरे आहे. मी आपल्या यशाबद्दल बोलत नाही आहे. यश काय अपयशाबद्दल बोलणं जास्त आवडतं. आणि ते अपयश हे आहे की सर्वसामान्य माणसाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आजही मोठ्या प्रमाणात त्याला उपलब्ध नाही. GDP असून नाही चालत, पर कॅपिटल आणि पर कॅपिटल कसाही असो, तो मनुष्य स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये एक सामान्य व्यक्ती कशा प्रकारे जगते ते महत्वाचं आहे. खायला आहे की प्यायला आहे की खायला पाणी शुद्ध वगैरे आहे आणि त्याला समाजावर सन्मान आहे की जीवितार्जन करण्याचं साधन उपलब्ध आहेत आणि तो कसाही असो, गरीब असो श्रीमंत असो, त्याला सगळीकडे आंदोलन पाहिजे जातं. फक्त पैसे आहेत म्हणून काही लोकांचा सन्मान किंवा पद आहे म्हणून काही लोकांचा सन्मान आणि इतरांचा सन्मान नाही असा. तर मला असं वाटतं की ही शिक्षण प्रणाली जी आहे ही वगैरे ठीक आहे, पण अजूनही फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला चिंतन करण्याची गरज आहे की अमेरिका UPSC फक्त MPSC असं नाही. त्याच्यामध्ये त्या देशात उत्तम शास्त्रज्ञ हवे आहेत, त्या देशात उत्तम शेती तज्ञ हवे आहेत, त्या देशात उत्तम पाणी तज्ञ आहेत हवे आहेत, त्या देशात उत्तम हवामान तज्ञ हवे आहेत. हे सगळे कुठे मिळणार? ते फक्त IT करून अमेरिकेला गेलेले आपल्या मुलाबाळांकडे आपण नाही अपेक्षा. त्यांच्यावरती कसा ऐका आपण पाणी सोडतो, मुलं येत नाही. पुणे मुंबईमध्ये, बेंगलोर, दिल्लीमध्ये वृद्धांच्या वृद्ध जोडप्यांच्या अनेक मोठ्या संख्येने लोक एकटे राहतात. त्याच्यासाठी नवीन प्रकारच्या वसाहत निर्माण होतात, सिनियर लिव्हिंग आणि शेवटच्या घटकांसाठी वेगवेगळी व्यवस्था, अशा प्रकारच्या व्यवस्था निर्माण होतात. भारताचं आतापर्यंत वैशिष्ट्य कुठलं असेल तर आपली कुटुंब व्यवस्था, आपली समाज व्यवस्था, त्याच्यामध्ये आस्था, प्रेम, नम्रता स्थान ते हळूहळू त्याच्यामध्ये काही या सगळ्यात थोडं निराशाजनक वाटत जरी असलं, याच्यात काही गोल्डन स्पॉट्स आहेत का, काही सुंदर अशी स्थळं आहेत म्हणजे पाहायला मिळतं. हां आहे, जुनी जपान सारखा देश आहे जो फारसा होईल आपल्यासारखा आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये सुरक्षा परिषदेचा सदस्य नाही, तो त्या देशाने स्वतःची एक वेगळी उंची बनवली. ते लोक फारसं बोलत नाही, फारसं मत व्यक्त करत नाही. त्याचं कारण ते काम करत असतं. काम करणारा माणूस बोलत नाही, बोलणारा माणूस काम करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये सुद्धा मोठ्या लोकांची संख्या कमी झाली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं तुमच्या आमचे जे नेते आहेत त्यांना आपण सांगितलं की तुम्ही कमी बोला, काम करा. बोलायचं असं कामाविषयी बोला, बेरोजगारीविषयी बोला, शिक्षण व्यवस्थेविषयी बोला, आमच्या युवकांच्या भविष्याविषयी बोला. हे आपण सांगणं आवश्यक. ते हुशार नाही आहे तशा प्रमाणे नाही, ते जास्त हुशार आहेत म्हणून नेते जातात. तुमच्या मनात जास्त हुशार आहेत, पण त्यांना सुद्धा मार्गदर्शनाची गरज असते. ते समाज दिसून त्यांचे शिक्षण झालं असेल, पण शिक्षणावर येणारा जो समाज व्यवस्थेला, देश व्यवस्थेला मार्गदर्शन करण्याची ताकद जी असते ती आपली. आणि हे एका अर्थाने अनेक जरी अनेकांनी शिक्षण क्षेत्रातून निवृत्त झालेले लोक आहेत त्यांनी एक पाहणं आवश्यक आहे की आपल्या इथून जे नेते मंडळी सगळे दिसत आहेत मुलांमध्ये, त्यांना एक सन्मान सांगणे की हा देश जो आहे आपल्या कष्टाने आपल्या हातात आलेला आहे. ते आपण गमावून चालणार आणि स्वातंत्र्य गमावणं म्हणजे फक्त घोड्यांनी राज्य करणं नाही, आपल्यातूनच मोठे लोक आपल्यावर राज्य करू शकतो. ते स्वातंत्र्य गमावण्यासारखंच आहे. तर मला असं वाटतं जपानचं उदाहरण आपण निश्चित घ्यावं. बाकीचे साऊथ ईस्ट एशियामधले जे देश आहेत त्यांचं उदाहरण घ्यावं. चीनचं सुद्धा उदाहरण आपण निश्चित घ्यावं. चीननी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तंत्रज्ञान आयात केलेलं आहे. आज आपल्याकडे आत्मनिर्भर भारत हा आपला घोष आहे, हा आपला कार्यक्रम आहे, हे आपलं ध्येय आहे. हे खरं जरी असलं तरी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये चीनी वस्तू आणि चीनी टेक्नॉलॉजी आपल्या देशात आहे. तुम्ही म्हणाल की त्या स्वस्त आहेत, आपण का घेऊ नये? बरोबर आहे, पण तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या जर तुम्ही दीर्घ पर्यायाचा विचार करत असाल
सगळ्या गोष्टी आपल्या देशाला फक्त गरीब आणि गरीबच करणार. तुमच्या हाताच्या प्रत्येक आयफोनवरती तुम्ही जेव्हा त्याचे पैसे देत असता तर एक रॉयल्टीचा भाग जो आहे तो त्या कंपनीला जात असतो आणि ती कंपनी बहुतेक 99% भारतीय नसते. त्यामुळे आपण जे अर्जित करत असतो ते धनसंपत्ती जी आहे आपण का निर्यातीवरती भर देतो ते आपल्या देशाला जास्तीत जास्त त्याचा फायदा झाला. आयातीवरती आपण का बल कमी देतो कारण आयातीमुळे आपल्या देशाचा पैसा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये काय हे सामान्य ज्ञान जरी असलं तरी हे समजणं आवश्यक आहे की गावागावामध्ये सुद्धा आता सुदैवाने शासन जे आहे ते अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे ज्याला म्हणतो खूप अभिनव असं उपक्रम देतो. उद्योजकतेसाठी जे प्रोत्साहन आहे ते आपण म्हणू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देण्यासाठी असणारे सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. समस्या ही आहे की आपल्या नेते लोकांना त्या गोष्टी आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचवता येतात. बऱ्याच नेत्यांना माहितीच नसेल की वेगवेगळ्या इतर सरकारी शासनाच्या योजना आहेत. तर मला असं वाटतं की भारत 140 कोटीचा हा जो देश आहे याची जगामध्ये महत्त्वाची भूमिका असणं आवश्यक आहे. हा जो मला विचार आहे तो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. माझं भाषण संपवतो कारण तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो जगभर गोंधळ सुरू झालेला आहे हा गोंधळ पुढच्या काही वर्षामध्ये शमण्याची शक्यता नाही. पण त्यामुळे निराश होण्यात काही अर्थ नाही. आपल्याकडची चांगुलपणाची बेट आहे आणि त्याच्या रवळात एक चांगुलपणाची बेट आहे असं म्हणतात. या बेटांना जास्तीत जास्त मोठं करतात. गावागावामध्ये चांगलं काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना हेरून त्यांना निवडणुकीला उभं करतात. वेगवेगळ्या ठिकाणी एक चांगले उपक्रम सुरू झालेले आहेत. काही लोक झाडं लावतात त्यांच्या उपक्रमांमध्ये सामील झाले. आपल्या गावाला आपल्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी काही आपल्याला नकाशा बनवता आला ब्लूप्रिंट सरकारने बनवून नाही होत. गावकऱ्यांनी जर बनवला माझ्या गावचा स्वावलंबी गावाचा एक भागी ब्लूप्रिंट आणि मग त्याप्रमाणे त्यांनी आपल्या नेत्यांना आपल्या सरपंचांना आपल्या पंचांना ते मार्गदर्शन त्यांना सगळ्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता. पैसे आरामात मिळाले सहज मिळाले फुकट मिळाले सगळ्यांना हवे तो भाग आपण सोडून दिला. पण सगळ्यांना काम पण करून दाखवण्याची इच्छा आहे. पण काम करून दाखवणाऱ्या काम करून दाखवू इच्छिणाऱ्या लोकांना सुद्धा मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. ते कधी आपल्याकडे करते ते गावोगावी जे आता इतक्या मोठ्या प्रमाणात निवृत्त होत आहे तुमचं अभिनंदन सगळ्यांचा सत्कार झालेला आहे. तुमच्या ज्ञानाला कसा समाजाला फायदा होता येईल समाजाने विचार कारण इतक्या वर्षात तुम्ही जे ज्ञान घेतलेलं आहे ते अचानक मोडून निघून चालू असतं. म्हणजे दिस इज अ सोशल वेस्ट. आपल्याकडे सोशल वेस्टची कन्सेप्ट नाही आहे पण सोशल वेस्ट ही सगळ्यात मोठी समाजाची हानी करणारी गोष्ट आहे आणि ते आपल्याला मला खूप चांगलं वाटतं की चौधरी सर तुम्ही शिक्षकांना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवलेला आहे. सुदैवाने अजूनही शिक्षकांच्यावरती लोकांचा थोडाफार विश्वास आहे. कमी होत चाललाय तो विश्वास उडत चाललेला आहे आणि तो उडत चालला याच्या पाठीमागे शिक्षकांचा खास दोष आहे असं मला वाटत नाही. समाज घृणाचा दोष आहे राजकीय नेतृत्वाचा दोष आहे आणि आपण सगळे जेव्हा नव्याची भूमिका घेतो याच्यामध्ये त्यांचाही आपण सगळ्यांनी योगदान करणं याच्यामध्ये आवश्यक आहे. दुसरी गोष्ट सामाजिक ज्याला संवाद सामाजिक मैत्रीभाव सामाजिक संवाद हा अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आघात होतो. कुणी करत असेल तो आघात पण चालत आपल्या गावातले लोक आपल्या शहरातले लोक आपल्या जिल्ह्यातले लोक आपल्या राज्यातले लोक हे शेकडो वर्ष एकमेकांच्या संगतीमध्ये आनंदाने राहिले. काही समस्या आहेत त्या सोडवल्या गेलेल्या आहेत आणि महाराष्ट्राचं नाव जे आहे देशामध्ये ते फार मोठं नाव आहे. महाराष्ट्र नाव असलेलं राज्यामध्ये हे एकच राज्य. आपल्या राज्याने देशाला अनेक वेळा दिशानिर्देशन केलेलं आहे. संकटाच्या काळात मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. आपण म्हणतो हिमालयाच्या मध्ये असे आले 1962 पण एरवी सुद्धा महाराष्ट्रातल्या
संतांनी आणि महाराष्ट्रातल्या सुधारकांनी या देशाच्या मूलभूत रचनेचा पाया रोवलेला आहे हे कधी विसरू नये. आणि त्या सगळ्यांचा प्रयत्न एकच होता की आपण सगळ्यांनी एकमेकांनी आज आळंदीमध्ये वारी सुरू आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन नाचतायत गातायत. हा जो संदेश आहे ना तो खरा महाराष्ट्र आहे सुरू. आज महाराष्ट्राचं रणकंदन सुरू आहे वेगवेगळ्या प्रकारचं. ते थांबवण्याची गरज आहे ते आपली ती गरज आणि जबाबदारी सर्वसामान्य माणसाची असते. आणि त्याला जरी वाटत असलं तर तो दुर्बळ आहे, दुर्बळ नाही, सबळ आहे. जसं यामध्ये पार्टिसिपेट करा, हे जरूर करा की तुमचं नाव मतदान यादीत असलं पाहिजे. आंबेडकर हेच म्हणायचे की 5 वर्ष तुम्ही शांत राहा, पण 5 वर्षानंतर तुमच्या हातामध्ये राजकारण बदलण्याची ताकद असते किंवा तुला अधिक चांगले बनवण्याची ताकद असते. ती एकमेव संधी असते लोकशाही. त्यामुळे त्या संधीचा फायदा करून तुम्ही घेणार असाल तर देशाची लोकशाही जी आहे ती खऱ्या अर्थाने समृद्ध होईल आणि देशाचं नाव जगामध्ये भारताने देण्यासाठी खूप आहे. म्हणजे आर्थिक प्रगती विरुद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक प्रगती हे थोडंसं ऐकून आपल्याला करायची सवय झाली असेल, पण भारताची जी स्ट्रेंथ आहे ती जर योग्य पद्धतीने आपण वापरली तर कदाचित जगाच्या आर्थिक विकासाच्या मॉडेलला एक नवीन दिशा भारत मिळू शकते. पण त्या दिशेने आपण जात नाही. आपण अजूनही अंधानुकरण करत आहोत ज्याला वेस्टर्न किंवा पाश्चात्य मॉडेल म्हणतो. त्याच्यामध्ये नैसर्गिक संसाधनांचं मोठ्या प्रकारे शोषण हा त्याचा मूलभूत भाग आहे. आणि आपल्यासारखे देश पर्यावरणाचा विनाश जर झाला तर टिकणार नाही, अजिबात टिकणार नाही. त्यामुळे पर्यावरण हे फार महत्वाचं आहे. मला असं वाटतं की भारत हा विश्वगुरु होण्याचं जे स्वप्न आहे उदात्त उन्नत सुंदर स्वप्न आहे, पण त्याच्यासाठी लागणारी ऊर्जा, क्षमता, कार्यक्षमता, शिस्त जी आहे ती अजून देशात आलेली नाही. आणि ती देण्यासाठी कोणी देणगी देणार नाही, ते आपणच आपल्या छोट्या लेवलला, मॅक्रो लेवलला आणि गाव लेवलला, नगरपालिका लेवलला सर्व आपण. मला असं वाटतं की बऱ्यापैकी आंतरराष्ट्रीय स्थिती किती दयनीय आहे आजच्या काळामध्ये. भारतामध्ये सुद्धा किती गुंतागुंतीचं वातावरण आहे आणि आपल्या समोर हे एका अर्थाने आव्हान आहे. त्याला आपण पेलतो की नाही हाच प्रश्न इतिहास आपल्याला विचारणार आहे. आजपर्यंत आपल्याला मिळालेला वारसा आपण टिकवणार आहोत की वाया घालवणार आहोत. आपण काही नवीन देणार आहोत भारताला आणि जगाला की जे आहे तेही आपल्या हातात निसटणार आहे. त्याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आहे असं मला वाटतं. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. भागधारकांचं विशेष करून मनपूर्वक अभिनंदन. संचालक आणि सल्लागार मंडळ, विशेषतः आमचे मित्र चौगले सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर प्रत्येक वर्ष मला संपर्क राहिलेला आहे आणि माझ्यावर त्यांचे आनंद उपकार आहे. त्या सगळ्यांचा मी आभारी आहे. या संस्थेच्या प्रगतीच्या वाटचालीमध्ये माझं काही योगदान होणार असेल तर मी त्यासाठी सदैव तत्पर राहील आणि मदत करेल अशा प्रकारचं वचन होतं आणि आपल्या सगळ्यांच्या जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आजच्या श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा हा सोहळा आता सांगतेकडे वाटचाल करत आहे. या क्षणी कृतज्ञतेच्या काही भावना व्यक्त करण्यासाठी मी उभी आहे. सर्वप्रथम आपल्या संस्थेचे आदरणीय संस्थापक माननीय श्री चौगले साहेब यांचे विशेष आभार. त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे, अथक परिश्रमामुळे आणि संस्थेप्रती असलेल्या निष्ठेमुळे आज संस्था सातत्याने प्रगती करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने संस्थेचा प्रवास हा अधिक सक्षम आणि विश्वासार्ह बनत आहे. आजचे प्रमुख वक्ते श्री रवळनाथ संस्था समूहाचे ब्रँड अँबॅसिडर माननीय श्री ज्ञानेश्वर मुळे साहेब यांचे मनपूर्वक आभार. त्यांच्या प्रेरणादायी व विचार प्रवर्तक मार्गदर्शनामुळे आम्हा सर्वांना एक नवी दृष्टी, नवी ऊर्जा व सकारात्मक विचारांची अमूल्य अशी शिदोरी मिळाली आहे. रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे चेअरमन आदरणीय प्राचार्य डॉक्टर आर एस मेळवणकर सर,
डॉक्टर संजय चौगुले सर, CEO माननीय श्री D.K. महादेव सर, सर्व संचालक मंडळ, विविध शाखांचे सल्लागार मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पडद्यामागे अहोरात्र मेहनत घेतलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचेही मनपूर्वक आभार. आमच्या संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार आणि कर्जदार बंधू भगिनी यांचे विशेष धन्यवाद. ठेवीच्या रूपाने दाखवलेला विश्वास किंवा कर्ज व्यवहारात निर्माण झालेले नाते, आपण दाखवलेला विश्वास आमच्यासाठी प्रेरणा आहे, जबाबदारी आहे आणि भविष्यात अधिक चांगले कार्य करण्याची ऊर्जा आहे. या सभेसाठी उपस्थित विविध वृत्तपत्रांचे पत्रकार यांचेही विशेष आभार. हा विश्वास, हे प्रेम, हे सहकार्य असेच अखंड राहावं या सदिच्छेसह पुनश्च एकदा ज्यांच्या उपस्थितीने हा सोहळा संस्मरणीय झाला, या